Draw me nearer, nearer, blessed Lord, to the cross where thou hast died. Draw me nearer, nearer, blessed Lord, to thy precious bleeding side, to thy precious bleeding side. Hallelujah, hallelujah, hallelujah. हे आमचे स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, तू आम्हाला तुझ्या जवळ बोलावितोस. प्रभू, आमच्या जीवनात आश्रय केवळ तुझ्याकडूनच मिळतो. खरोखर प्रभू, जसं वचन म्हणते, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू, ही वेळ आहे की प्रभू, आम्ही भाकरीवरती नाही तर तुझ्या वचनावरती अवलंबून राहावे. कारण प्रभू, तुझे वचनच आहे जे आम्हाला संपूर्णपणे नवीन जीवन देते, जे आमच्या जीवनाला बदलते प्रभू, जे आमच्या जीवनाला प्रभू स्वर्गीय राज्याची इच्छा लावून देते. या सकाळच्या समय आलेला असं आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तुझ्या नावात प्रभू तू आम्हा सर्वांना एकत्र केलेस. प्रभू, आमच्या मुखाला तू आशीर्वादित केलेस की प्रभू आम्ही तुझी आराधना आत्मेने खरेपणात करावी. कारण प्रभू, ही वेळ आहे की प्रभू आम्ही तुझी आराधना करावी. ही वेळ आहे की प्रभू आम्ही तुला पाहावे. ही वेळ आहे की प्रभू आम्ही तुझ्या जवळ बसावे. कारण प्रभू, जग आणि जगाच्या गोष्टी लयात जात आहेत, परंतु प्रभू तुझ्या वधूचं येणं, तुझ्या वधूचं उठवले जाणे हे फार जवळ येऊन ठेपलेलं आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आजच्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर. आणि प्रभू, आमचे मन अंतःकरणे तयार कर, आमच्या मनाला साफ कर. पूर्णपणे तुझं वचन ऍक्सेप्ट करण्यासाठी, 100% ऍक्सेप्ट करण्यासाठी तू आम्हाला सर्वांना सहाय्य कर, अनुग्रह कर. प्रभू, पुढे वेळ समय तुझ्या हात येतो. जे भाऊ बहिणी आज आलेले नाहीये प्रत्येकाची आठवण करतो, प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर. ज्या काही जीवनात परेशानी संकट असतील प्रत्येकांना सहाय्य पुरविणारा परमेश्वर तू आहेस. कृपा दया अनुग्रह कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूने आम्हाला सर्वांना चांगला एक दिवस दिला आणि पुन्हा आजच्या संडेच्या दिवशी त्याने आम्हाला एकत्र केले. खरोखर तो चांगला परमेश्वर आहे. आमेन. आणि त्याची दया सनातन आहे. आम्हाला प्रत्येकाला तो सांभाळतो, राखतो. त्याबद्दल त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण आपला जो सब्जेक्ट आहे, मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट, मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट, ह्याचा आज आपण 6वा भाग बघणार आहोत. आणि खरोखर मी स्वतः हा सब्जेक्ट एन्जॉय करत आहे, अशासाठी की प्रभू आम्हाला आत्म्यात नेत आहे. आमेन. शरीराकडून आत्म्यामध्ये जाणे हे फार गरजेचं आहे. आमेन. तर आपण आजचा 6वा भाग बघूया. 6वा भाग आहे स्पिरिच्युअल माइंड बॅटल. स्पिरिच्युअल माइंड बॅटल, आध्यात्मिक बुद्धीचे युद्ध. आध्यात्मिक बुद्धीचे युद्ध आपण आज बघणार आहोत. प्रभू आम्हाला सर्वांना सहाय्य करो. काय तुम्ही तयार आहात वचनासाठी? बाबांनी जर तयार असाल तर तुम्हाला प्लेटमध्ये दिलं जाईल. नाहीतर तुम्ही त्या हॉटेलमध्ये बसलेले आहात पण तुम्ही सांगा पोट फुल आहे तर जेवण मिळणार नाही. तुम्ही सांगा की बाबा नको रे, पण खाली असेल तर जे द्याल ते खायला तयार आहे. आमेन. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी नाश्ता केला नाही व्यवस्थित? सगळ्यांची झोप पुरली आहे? कोण नाही? सगळे बरोबर प्रतिबंधी व्यवस्थित. प्रेज द लॉर्ड. आपण योहान कृष्णवर्तमान ह्याचा 4था अध्याय उघडूया. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 4था अध्याय आणि वचन 19 आपण 26 पर्यंत आपण वाचूया. जॉन चॅप्टर 4 and chapter verse 19 to 26 पर्यंत आपण वाचूया. स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संतुष्ट आहे हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेत करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुदातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. हालेलुया. आपले उपासक असेच असावे अशी पित्याची इच्छा आहे. हालेलुया. आत्मा आहे
आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आमेन. तिसरी त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तूच बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रभू वाचलेल्या वचनाला आशीर्वाद देऊ. आपण आपल्या जागेवर बसूया. आमेन. आणि आजचा आपला जो सब्जेक्ट आहे द स्पिरिच्युअल माइंड बॅटल. आमेन. आध्यात्मिक बुद्धीचे युद्ध. आमेन. बहिणींनो, आम्हा सर्वांना ठाऊक आहे की आपण ज्या युगात राहत आहोत हे एक युग जे आहे हे इव्हिल एज आहे. कोणतं एज आहे? हे एक इव्हिल एज, ज्याला आपण सैतानी युग असं आपण म्हणू शकतो, किंवा सैतानाचा प्रभाव असलेलं जे युग आहे ते आपण म्हणू शकतो. भावना आपण पाहतो, तुम्ही म्हणाल की हे इव्हिल एज का आहे? कारण आपण बघतो प्रत्येक दिवशी आपण एक जे न्यूज ऐकतो त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूज मध्ये गुड न्यूज ऐकायला नाही येत आहे. काय बरोबर आहे की नाही? पेपर उघडला तर तुम्हाला गुड न्यूज नाही. प्रत्येक दिवशी बॅड न्यूज ऐकायला येतात. राईट फ्रॉम फायनान्शियल मार्केट असो, फिजिकल असो, काही असो, इथे अब्यूज चालू आहे, इथे रेप चालू आहे, इथे ते झालं, इथे त्यांनी चोरी केली, इथे त्यांनी कुठेही लिहिलेलं नाही आहे न्यूजपेपर मध्ये की कोणाचं तरी जीवन वाचलेलं आहे. काय हे इकडे भूकंप झाला, इकडे मार्केट क्रॅश झालं, हे झालं, ते झालं, इज बिकॉज हे जे युग आहे हे सैतानाचं युग आहे. हालेलुया. हे जे युगाचा कंट्रोल जो आहे हा सैतानाकडे आहे. आणि सैतान जो आहे ह्या युगाला प्रत्येक ज्याला त्याला जसं पाहिजे तसं तू वापरत आहे. आणि ह्या युगामध्ये परमेश्वरांनी आपल्या लोकांना सुद्धा ठेवलेलं आहे. हालेलुया. वचन यिर्मयात म्हणते की जसं अग्नीतून सोने शुद्ध करावे तसे तो आम्हा प्रत्येकाला ह्या अग्नीतून ह्या इव्हिल मधून जाऊन देतो, अशासाठी की आम्ही आमच्या बुद्धीवर नसावे अवलंबून, तर आम्ही केवळ देवाच्या वचनावर असावे अवलंबून. हालेलुया. आम्हाला माहिती पडावे की मनुष्य स्वतःहून काही करू शकत नाही जोपर्यंत देव आपले काम करत नाही. हालेलुया. भावनिनो, आपण पाहतो हा योहान सुवर्तमान ह्याचा 4था अध्याय हा जाम इम्पॉर्टंट अध्याय आहे. जिकडे एका येशू ख्रिस्ताचं एका परस्त्री बरोबर एक संभाषण दाखवलेलं आहे. परस्त्री दुसरी तिसरी कोण नाही, तो कोण आहे? जेंटाईल आहे. कोण आहे? शंभरोनी. ही काम दाखवते एक आपल्याला जेंटाईल दाखवते ज्याची येशू ख्रिस्ता बरोबर भेटण्याची काहीही लायकी नव्हती, परंतु सगळे बंधने तोडून येशू ख्रिस्तानी आपला मेसेज जेंटाईलकडे पोहोचवला. हालेलुया. आणि आज तो संदेश त्यांच्याद्वारे अंशांशाने प्रकाराने आज तो आमच्याकडे येऊन पोहोचलेला आहे. हालेलुया. हा जो संदेश आहे हा प्रथम जेव्हा येशू ख्रिस्त त्या पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा येशू ख्रिस्ताची काही ओळख नव्हती. कुठे तो जन्माला आला? गावानी जन्माला आला. आमेन. तो राजवाड्यात आला नाही. 3 जे मागे पुरुष जे आले होते त्यांना काय वाटलं, जेव्हा तारे बघत बघत आले, परंतु आल्यानंतर त्यांना वाटलं की यरुशलेमेत जन्माला असेल. का? कारण राजाच्या घरात असणार. तारा तर इथपर्यंत आला आणि यरुशलेमेत असेल. काय केलं? दे गॉन अ फिजिकल माइंड वरती गेले. इथपर्यंत जे युद्ध होतं, जे चाललं होतं ते ताऱ्यावरती बघून आत्म्याने चाललं होतं आणि ते आत्म्याने आले होते. परंतु यरुशलेमेत आल्यावर वाटलं की राजा तर कुठे जन्माला येणार? इकडे राजवाड्यातच जन्माला येणार. परंतु कळलं की हा जो राजा आहे हा राजा महालात जन्माला येणारा राजा नाहीये. हा राजा जो आहे हा काहीतरी वेगळा राजा आहे. हालेलुया. जेव्हा ते चलत 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 गव्हाणीचे तिकडे पोहोचले तेव्हा तारा डोक्यावर थांबला. तेव्हा त्यांना कळलं हा जो आहे तो हा राजा आहे. हालेलुया. बहिणींनो, ख्रिस्तानी आपली ओळख स्वतःहून कोणालाच दिलेली नाहीये. आपण बायबल बघतो, येशू ख्रिस्तानी आपली ओळख इस्रायल लोकांना बिलकुल दिली नाही. तो सांगतो की मी तुमच्या जोडीला आहे. त्या लोकांनी त्याला संदेष्टा म्हटले, त्यांनी त्याला हिलर म्हटले, त्यांनी त्याला अमुक 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 नावे दिले, चांगले नावे पण दिले, वाईट नावे पण दिले, पण कोणीही सांगितलं नाही की हा ख्रिस्त आहे. जेव्हा पेत्र म्हणाला तेव्हा पेत्राला काय म्हणाला? पेत्रा तो नाही म्हटलं हे. हालेलुया. स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलेलं आहे. हालेलुया. वचन पुढे सांगते हे कोणाला सांगू नको मी ख्रिस्त आहे. कारण ख्रिस्ताची जी भूमिका होती ही मनुष्यासाठी फार वेगळी होती. आणि ख्रिस्त जो होता ह्याच्या शरीराशी काही संबंध ठेवत नसे.
त्याचा संपर्क प्रत्येक वेळेला आत्म्याशी असते. हालेलुया. म्हणून आपण काय बघतो, सातवा जो एंजल आहे, सातवा जो दूत आहे, त्याची सेवकाई काय माहिती का? डिझर्नमेंट. म्हणजे आत्मा की परत, तर डायरेक्ट आत्म्याशी कॉन्टॅक्ट जो होतो, जो येशू ख्रिस्त स्वतः करायचा, तेच युग, तोच आत्मा त्यांनी 7व्या युगामध्ये पाठवला अशासाठी की तुमच्या आत्म्याची परत डायरेक्ट पवित्र आत्म्याच्या द्वारे व्हावी. हालेलुया. तुमच्या मनात काय आहे, काय करावे, हे सगळं ह्या मेसेजच्या द्वारे उलगडण्यात आले. कोणी जीवनात काय केलंय, कोणी जीवनात काय केलंय, तुम्ही सांगाल माझ्याशिवाय कोणालाच माहिती नाही. देवाला सगळं माहिती आहे. देव सगळ्या गोष्टी प्रगट करत होता, देव सगळ्या गोष्टी दाखवत होता, संदेश त्या पुलपीटवरून बोलत होता. कदाचित लोक तिकडे असतील, माहिती पडलं असेल, अरे आता मनातल्या गोष्टी सांगतो, त्याच्यापेक्षा जाऊच नका. गेलं तर काय होईल? उघडं होईल. परंतु ज्यांनी सांगितलं काही हरकत नाही, जे झालाय ते झालाय, चुकलाय ते चुकलाय, जाऊया, एकदाचे जाऊया, एकदाच उघड होऊ दे, म्हणजे मी पण फ्री होऊन जाईल. हालेलुया. काही हरकत नाहीये, कारण येशू ख्रिस्ताकडे जो कोणी माफीच्या अपेक्षेने येतो त्याला माफी मिळते. हालेलुया. बाबा, जीवन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक वरदान म्हणून देण्यात आलेलं आहे. ही त्याची गिफ्ट आहे अशासाठी की ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या शरीरात बाळगावे. आणि आपण इथे बघतो, येशू ख्रिस्त आला शमरोनी स्त्रीकडे, एक जेंटाईल स्त्रीकडे आला आणि तिला स्वतःविषयी इंट्रोडक्शन देत आहे. परंतु भाव बहिणींनो, जेव्हा मनुष्य जो आहे एका प्रकाराने चालतो ना, तेव्हा त्याला एक प्रकार मिळतो जीवनाला. त्याला वाटते की हाच एक रस्ता असेल, ह्या रस्त्याने सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, अशा नाही घडल्या ना, दुसऱ्या रस्त्याने घडले म्हणजे चुकलं. ही मनुष्याची काय असते, टेंडन्सी असते. फॉर एक्झाम्पल, आम्ही सगळे कामाला जातो, बरोबर की नाही? आपण जाताना आपला रूट फिक्स आहे, आपल्याला माहिती आहे की टाइम एवढं लागते, इतक्या वेळेला निघालो तर म्हणजे इतक्या वेळेलाच पोहोचणार. परंतु तुम्हाला एक दिवस रस्त्यात काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला रूट चेंज करायला लागला. तुमच्याला रूट जेव्हा चेंज करायला लागतो ना, तुमच्या माइंड मध्ये बॅटल चालू होते. आता हा रस्ता इथे जाणार, तिथून तिथे जावं लागणार, आज म्हणजे 10-15 मिनिटे माझी वाढली, सगळे कॅल्क्युलेशन काय होतात, चालू होतात. का? कारण तुम्ही ह्या रस्त्याला कम्फर्टेबल झालेले आहात. काय आमेन म्हणाल तुम्ही? ही प्रत्येकाच्या जीवनात गोष्ट आहे. ट्रेन इकडे 1 नंबरची ट्रेन 4 नंबरला फिरवले का जाम गोंधळ होतो. आता हा ब्रिज चढू का तो ब्रिज चढू, इथे गर्दी असेल का तिकडे, त्या ट्रेनला आता मी लेट झालो, बसायला मिळेल की नाही, काय माइंड बॅटल जे आहे हे चालू होते. जेव्हा परमेश्वर मनुष्याला त्याच्या कम्फर्ट झोन मधून काढतो, तेव्हा मनुष्य एका माइंड बॅटल मध्ये फसतो. आणि त्यावेळेला त्या माइंड बॅटल वरती माइंड मध्ये कोणाचा कंट्रोल असावा हे आम्हावरती डिपेंड करते. हालेलुया. आम्ही तो कंट्रोल कोणाच्या हाती देतो हे फार डिपेंड करते. हा बहिणींनो, ख्रिस्ताचे जीवन हे साधे जीवन नाहीये. ख्रिस्त हे काही साधं जीवन नाहीये, पवित्र आत्मेने पूर्ण भरलेलं असं जीवन आहे. भाव बहिणींनो, बघणार प्रभू आम्हाला सहाय्य करो. आपण इथे बघतो की ही जी स्त्री आहे ती येशू ख्रिस्ताला येऊन काय सांगते, वाचा ते वचन, 19 वचन. आता काय झालं, आता तुम्ही बोलता तुम्ही प्रोफेसी केली ना, तुम्ही सगळं सांगितलं की तुझ्या जीवनात काय आहे. आता त्याच्यावर मला कळते की तुम्ही कोण आहात, संदेश द्या, हे मला कळते. आमेन. आणि आता काय झालं माहितीये का, आमच्या पूर्वजांनी काय केलं त्याची आम्ही पोस्टिंग करत आहोत. बघा बहिणींनो, कोणासमोर? येशू ख्रिस्तासमोर. येशू ख्रिस्ताला आमच्या पूर्वजांनी काय केलं, आमचे पूर्वज जेरुसलेमला जायचे, आमचे पूर्वज तिकडे जायचे, आमचे पूर्वज असे करायचे, आमचे पूर्वज तसे करायचे, त्याविषयी पोस्टिंग असायचं. आणि येशू ख्रिस्ताला काय, आमच्या पूर्वजांनी तर सांगितलं ना असं. दिस इज कॉल्ड द कल्चर, दिस इज कॉल्ड द रिलीजन, ट्रेडिशन. ट्रेडिशन मध्ये तर असं चालायचं, ट्रेडिशन मध्ये तर असं होतं. आता तू येऊन काहीतरी वेगळा सांगायला आहे तर संदेश का, पण तू वेगळा का सांगत आहे. आणि अरे बापरे, आणि तो डायरेक्ट एकदम गुगली टाकली. डोंगरावर पण नाही आणि येरुशलेमेत पण नाही, परंतु दुसरं कुठेतरी करणार आहे. जागा बदलली का काय?
आमच्या ट्रेडिशन मध्ये तो सांगितलं ते डोंगरावरती उपासना होणार होती. हे कसं काय झालं की जागा डोंगरावरची चेंज झाली? तो सांगतो हा, तो सांगतो यरुशलेमेत पण नाही. माली कुठे? आणि काय वचन म्हणते? तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. बिकॉज यू आर जस्ट गोइंग बाय युअर माइंड. ट्रेडिशन चालताय. तुम्हाला वाटतं की सकाळी उठून प्रार्थनेला जायचं, संडे आला म्हणून जायचं, दॅट इज युअर ट्रेडिशन. तुम्हाला ठाऊक नाही अशाची तुम्ही उपासना करता. संडे मॉर्निंगची उपासना करता तुम्ही. तुम्ही परमेश्वराची उपासना नाही. बघा आपण स्प्लिट करूया ह्या सगळ्या गोष्टी, आपण तोडूया. जेवढं तोडू ना तेवढं आपल्याला आपल्या स्वतःविषयीच आपल्याला कळायला लागेल. काय मी हे करतोय का? काय मी ह्या ठिकाणी आहे का? हे खरोखर माझ्या जीवनात घडतंय का? आपण काय करतो? आपण परमेश्वराची आराधना सेकंड प्रायोरिटी आहे. फर्स्ट प्रायोरिटी संडे मॉर्निंगची प्रार्थना आहे. दॅट इज काय झालं आहे आमची समज. संडे प्रेयरला गेलं पाहिजे. संडे प्रेयरला नाही गेलं तर हा, परंतु दुसऱ्या दिवशी प्रेयर केलं तर काही इम्पॉर्टंट नाही, संडेला जायचं. भाऊ-बहिणीने काय ट्रेडिशन आहे. ट्रेडिशन हे मनुष्याच्या मनात बसलेलं ट्रेडिशन आहे. भाऊ-बहिणीने जसं देवाचं वचन म्हणते की तो कधी झोपत नाही, त्याला कधी डुलकिळत नाही, तसं इर्मिया 33:3 म्हणते तुम्ही त्याला हाक मारा म्हणजे तो तुम्हाला उत्तर देईल. हालेलुया. तो प्रत्येक वेळेला आहे. परंतु आम्ही काय करतो? ट्रेडिशन प्रमाणे जातो आणि आम्ही ट्रेडिशनला वरती घेऊन येतो. का वचन वाचते पुढे? हा, कारण येऊदरतूनच, कारण तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण येऊद्यातूनच तारण आहे. परंतु वचन पुढे काय म्हणते? हालेलुया. येऊद्यातून तारण आहे म्हटले, परंतु वचन पुढे म्हणते खरे उपासक जे आहेत. खरे उपासक कोण? आत्म्याने करणारे. हालेलुया. खरे उपासक ट्रेडिशननी नाही चालत, कोणत्या प्रॅक्टिसने नाही चालत, परंतु त्यांचं जे प्रेम आहे ते केवळ देवाशी लागलेलं आहे. हालेलुया. काय वचन परमेश्वर? तरी खरे उपासक किंबहुना आलीच आहे. हालेलुया. आज तुमचं जे जमणं आहे हे तुमचं रक्त आहे. तुमचं जमणं मासा बरोबर नाहीये, मनुष्य बरोबर नाहीये. हे तुमचं जमणं पवित्र आत्म्यामध्ये आहे. हालेलुया. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने सांगितलं, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला क्रूसवर जाण्यात आलं. त्याच्या 40व्या दिवसानंतर 50व्या दिवशी उठल्यानंतर 50व्या दिवशी ही गोष्ट प्रगट झाली की आत्म्यात जमणे काय असते. डे ऑफ पेंटेकॉस्टच्या दिवशी सगळ्या आत्म्यामध्ये जमले होते एकच इच्छेने की आज आम्हाला तो पवित्र आत्मा मिळावा. हालेलुया. आणि आपले उपासक, मला भाजणारे लोक असे असावे अशी कोणाची इच्छा आहे? आणि आपण मग येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी केली? हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे घडव. काय विल बी डन. हालेलुया. इकडे काय सांगितलं आहे? अशी पित्याची इच्छा आहे, परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही जे आहात ते तुम्ही पित्याच्या इच्छेप्रमाणे आत्म्यात चालणारे व्हा. ना प्रॉब्लेम इकडे येतो की ब्रदर आत्म्यात कसं चालायचं, हा मोठा प्रॉब्लेम येतो. हा बहिणींनो, आपण वाचणार आहोत पुढे. प्रॉफिटने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आम्हाला समजणे फार गरजेचं आहे. भाऊ बहिणींनो, हा जो संदेश आहे ना, हा संदेश इट्स नॉट काय सांगतो त्याला आपण, इट्स नॉट अ रिलिजन. धर्म नाहीये, हा ट्रेडिशन नाहीये. ह्या संदेशासाठी खरं प्रेम असणे फार गरजेचं आहे. हा जो संदेश आहे ना भाऊ बहिणींनो, त्या संदेशाच्या पुढे ना कोणतीही जगाची गोष्ट तुम्हाला लुभावणी असू शकत नाही. का तुम्ही आमेन म्हणाल? या गोष्टी लक्ष द्या. हा जो संदेश आहे ना भाऊ बहिणींनो, ह्या संदेशाला जाम गांभीर्य आहे. गांभीर्य. जेव्हा मनुष्याला हा संदेश समजतो ना, तेव्हा त्याला समजते की ह्या शरीराची किंमत 0 आहे. किती आहे? 0. ह्या शरीरावर जर मी फोकस, काही गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो. बघा भाऊ बहिणींनो, लक्ष द्या. जेव्हा मनुष्य गरीब असतो ना, तेव्हा तो आपल्या गरिबीविषयी दुःखी असतो, पण त्या गरिबीमध्ये तो जाम सुखी असतो. परंतु जेव्हा त्याला ना 100चे 5,000 रुपये मिळायला लागतात ना, तेव्हा त्याला वाटते की मी जाम श्रीमंत झालो.
आणि त्याची तो काय करत फिरतो, बोस्टिंग करत फिरतो की मी जाम श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्या मुलांनी हे केलं, माझा धंदा हा झाला. माणूस काय करतो, वाहत जातो, वाहत, कंट्रोल नाही राहत. मनुष्याला समजत नाही हे पैसा हा फक्त मनुष्याच्या उपजीविका भागविण्यासाठी दिलेला आहे. व्हेरी ट्रू. हा पैसा नुसता येत नाही, तर सैतान त्याच्या जोडीला गर्व सुद्धा पाठवतो. सैतान त्याच्या जोडीला अहंकार सुद्धा पाठवतो. सैतान त्याच्या जोडीला तुमचं काय सांगतात ते प्रेस्टीज वाढवतो. प्रेस्टीज. हे माइंड बॅटल जे आहे ना, हे माइंड बॅटल इझी नाही आहे. व्हॉट इज माइंड बॅटल? मला एका ठिकाणी जायचं आहे, मला एका लग्नाला जायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी ना शनिवारच्या प्रोग्रामला लग्नाला जात नाही. आणि रिझन हा मागे हे आहे की शनिवारच्या शनिवारचा प्रोग्राम हा लोकांच्या दारू पिण्याचा प्रोग्राम असतो. त्यामुळे मी शनिवारचा प्रोग्राम सोडून दिला. अगोदर जायचो, परंतु जेव्हा मला ही वचन जेव्हापासून मी मेसेजमध्ये वाढायला लागलो, तेव्हा मला समजलं की शनिवारचा प्रोग्राम हा आपल्यासाठी नाही आहे. मग कितीही जवळचा का नसो, काकाच्या पोराचा का नसो, काकीच्या मुलीचा का असो, काही फरक पडत नाही. कारण आमच्यासाठी काका काकी भाऊ बहीण हे इम्पॉर्टंट नाही आहे. आमच्यासाठी देवाचं वचन हे इम्पॉर्टंट आहे. ज्या ठिकाणी अशुद्धता वाचते ना, तिकडे आम्ही जाऊ नाही शकत. भाऊ-बहिणींनो, आम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर निघणे फार गरजेचं आहे. माइंड बॅटल जे आहे ना भाऊ-बहिणींनो, सैतान आज तुमच्या जोडीला माइंड बॅटल खेळत आहे, प्रत्येकाच्या जोडीला. आणि तो कशा ना कशामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पास्टर वेगळा आहे, ब्रदर वेगळा आहे, तसं काहीच नाहीये. जिथे स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन मध्ये जो बसणार आहे ना, त्याच्या मागे सैतान हात धुवून लागलेला आहे. काय तुम्ही आमेन म्हणाल? जिकडे स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन आहे, जिकडे परमेश्वराला पूर्ण आपलं शरीर बनवायचं आहे, त्या शरीरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भागाच्या मागे सैतान टपलेला आहे. तुमच्या जीवनात किती त्रास द्यावा ह्यासाठी सैतान मेहनत करत आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कसं खाली पडावे ह्यासाठी सैतान मेहनत करत आहे. पण ह्या वेळेला देवाने आपले वचन तुमच्यासाठी देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. तो काय करतो, तो पवित्र आत्मा जो आहे हा सुद्धा तुमच्याकडे आणून ठेवतो. परंतु शेवटी तुमची चॉईस येते की तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे की सैतानाचा मार्ग पाहिजे. राईट राईट. तुम्ही सांगाल जर हे असं नाही केलं ना, तर ह्या मनुष्याला दुःख वाटेल, ब्रदर नितीनला दुःख वाटेल. ब्रदर नितीनला दुःख वाटलं, त्याला दुःख वाटू नये. ब्रदर नितीनला चांगलं वाटलं, आणि जर पवित्र आत्म्याला दुःख वाटलं, तर ह्याच्यामध्ये लॉस माझा आहे. पवित्र आत्मा निघून गेला. ब्रदर नितीनला दुःख वाटलं ना, तर त्यांना मी समजू शकतो की ब्रदर नितीन असं नाही आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे ही गोष्ट करेक्ट आहे, त्यामुळे ही मी करू शकत नाही किंवा आपण नाही करावी. आणि पवित्र आत्म्याला आपण ऍक्सेप्ट करतो. माइंड बॅटल जे आहे ना भाऊ बहिणीने, हे आमच्या जीवनात दिलेलं आहे, की आम्हाला एक गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे. आणि ह्या गिफ्ट मध्ये ह्याच्यामध्ये मेजॉरिटी लोक फेल होतात. बघा इकडे वाचूया, थोडे स्लो जाऊया, ठीक आहे, कारण आम्हाला समजणे गरजेचं आहे. आपल्याला सी व्हॉट इज माइंड बॅटल इज अ सेल्फ कंट्रोल. माइंड बॅटल काय आहे? सेल्फ कंट्रोल. ही गोष्ट करावी की नाही करावी. बुद्धीमध्ये होणारे हे सगळे काय आहेत? वादविवाद आहेत. आपण एक वचन वाचूया, 2 कोरिंथ, आपण ते वाचलेलं बरं. 2 कोरिंथ पत्र, थांबा सांगतो. 2 कोरिंथ पत्र ह्याचा मला वाटतं 10वा अध्याय उघडा. 2 कोरिंथ पत्र ह्याचा 2 कोरिंथियन्स, 2 कोरिंथियन्स चॅप्टर 10 काढा कोणीतरी. आणि ह्याचं मला वाटतं पहिल्यापासून वाचा एकदा. मी पॉल तुमच्या बरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो. आता बघा, मी पॉल, सगळ्यांना मला वाटतं मिळालं का? 2 कोरिंथ ह्याचा 10वा अध्याय पहिलं वचन. मी पॉल तुमच्या बरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो. कसं वागतो? लेटर लिहून. तुम्ही कसे राहावे हे मी तुमच्याशी कडकपणे वागतो, परंतु तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करीतो. तो मी कडकपणे जो वागतो, ही ख्रिस्ताची सौम्यता आणि नम्रता आहे, त्याच्याने वागतो. आणि माझे मागणे असे आहे, आम्ही देह स्वभावाचे चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात. आता काही लोक सांगतात की तुम्ही कसे चालता? देह स्वभावाने चालता. तुमची आवड काय आहे? देह स्वभावाची आहे, असं कित्येक लोक म्हणतात. परंतु
असे लोक माझ्या समोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे, हा तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये. असे लोक जेव्हा बोलतात तेव्हा मला सांगायला वाटते की मी शरीराने चालत नाहीये, मी हालेलुया. आत्म्याने चालतोय. हालेलुया. कारण जर शरीराने चाललो तर शरीराच्या वासना पूर्ण होतील, परंतु जर आत्म्याने चाललो तर माझ्या पित्याला मी खुश करतो, त्याची इच्छा मी पूर्ण करतो. आणि कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. हालेलुया. हालेलुया. मला वाटते ब्रदर जॉनी आता असं बोलला ना, आता मला वाटते कडक घेतो बघ याला मी, ट्रू ट्रू आता याला कसं ऐकवतो बघ. sir. परंतु संत पॉल सांगतो ना, इथेच माइंड बॅटल आहे. ट्रू. आमेन. मला काय वाटते आता मग जाम गरम झाला, ब्रदर जॉनी मला बोलला कसा, मी पास्टर आहे, हा मंडळीत मेंबर आहे, हा मला कसा बोलला, आता मी मोठा आहे का नाही, मी पुलपीटवरती उभं राहून बोलू शकतो, ट्रू. बरोबर की नाही, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे पॉवर आहे. हे काय माहितीये का, हे सैतान जे आहे ना, हे माणसाला पॉवरचा दुरुपयोग करायला शिकवतो. राईट. आमेन. मी भरपूर वेळा त्या दिवशी पण मी त्या गेल्या रविवारी पण मी ही गोष्ट मला लक्षात ठेवावी. ज्या वेळेला माणसाला वाटतं ना की हे पुलपीट माझ्या पॉवर मध्ये आहे, त्यावेळेला तो माणूस पडलेला आहे. ट्रू सर. व्हेरी ट्रू. ज्या वेळेला माणसाला वाटते की हे पुलपीट म्हणजे माझा अधिकार आहे, मी काही बोलेन, त्या वेळेला माणूस पडलेला आहे. ट्रू सर. बघा, प्रत्येक शब्द ह्या पुलपीटवर येणारा देवाकडून असावा, आमेन. त्याची प्रचिती झालेली असावी, Yes. तो फुलप्रूफ असावा, तो सत्य असावा. असत्य शब्द ह्या पुलपीटवरून निघू नये, अजिबात नाही. आमेन. आमेन. तरी म्हणून मी काय म्हणालो, एका माणसाने काय सांगितलं, पुलपीटवरून प्रीचिंग करून काय सांगितलं की उसने पैसा खाया, उसने ऐसा किया. तू बघितलं का, तुझ्याकडे सबूत आहे का, ट्रू ट्रू. तू कोणाच्या तरी खाण्याची वार्ता ऐकून तू बोलतोय. ट्रू सर. हे काय आहे भाव बहिणींनो, देह स्वभाव या गोष्टीला खातो आणि आपण त्याला बळी पण पडतो आणि आपण ती गोष्ट पास पण करत जातो. संत पॉल सांगतो की ही कडकपणे मला बोलायला वाटते की तू चुकीचं करतोय, परंतु मी देह स्वभावाला इथे जिंकून देत नाही. हालेलुया. हालेलुया. आमेन. कारण तिसरं वचन बरं माझं, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. देह स्वभावाप्रमाणे आम्ही युद्ध करत नाही. आमचं जे मीटिंग आता लोक काय झालं ना, मीटिंग आहे, हा बोलला कसा, घ्या वास, आईने असं केलं कसं, मीटिंग आहे, मीटिंग. भावा बहिणीनं मीटिंगने रिझॉल्व्ह होतं कोणत्याच गोष्टी, प्रार्थनेने रिझॉल्व्ह होतात. हालेलुया. ब्रदर ब्रॅनमनी मेसेज मध्ये प्रचार करताना सांगितलं, प्रेयर चेंजेस थिंग्स. हालेलुया. Amen. प्रार्थना सगळ्या गोष्टी बदलते. प्रार्थना हे ज्या सगळ्या गोष्टीला नीट करते. देह स्वभावानं कडक तू कडक मारतात ते, परंतु जेव्हा तुम्ही देह स्वभावाला, संत पॉल काय करताय, ते देह स्वभाव सोडत आहे, देह स्वभावापासून काय फायदा नाहीये, काय फायदा होणार आहे का, काहीच होणार नाही. आणि आपण कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, आमच्या युद्धाची शस्त्रे जी आहे ती दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने सामर्थ्य आहे. हालेलुया. म्हणजे काय दिलेलं आहे, पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. हे सगळे जे बंधने आहेत ते तोडण्यासाठी. तुम्ही सांगाल कसा तोडणार, पवित्र आत्मा सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आणि वचन काय म्हणते, तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. हालेलुया. ओ एव्हरी विचार, एव्हरी, इंग्लिश मध्ये फार त्याला छान म्हटलेलं आहे. आमेन. 10 अध्यायातलं 5वं वचन वाचा, 10:5 वाचा का नाही, जोएल 10:5. कास्टिंग डाऊन इमॅजिनेशन, प्रत्येक विचार जो आहे हा खाली पाडून टाकणे, जी गोष्ट तुम्हाला देवाच्या ज्ञाना विरुद्ध जाऊन वरती करते त्याला खाली पाडण्याचं काम करते. आणि ब्रिंगिंग इन टू एव्हरी थॉट समजते ना, Yes. माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार. हालेलुया. ब्रिंगिंग ऑल द थॉट्स इनटू द कॅप्टिव्हिटी ऑफ द होली स्पिरिट. Yes. पवित्र Amen. आत्म्याच्या बंधनात आणणे. Amen. Amen. कोणतीच आपण पाणी पितो, पाणी सगळ्यांच्या घरी फिल्टर आहे, फिल्टर आहे ना, टाकीत पाणी येतो, कुठला येतो, बोरिंग मधला आला, बावीतला आला, बावीतलं पाणी असं तोडलं गुडगुड गुडगुड पितो का कोण, नाही करत. एक थेंब पण माणूस असं पिणार नाही. काय करतो, तो पहिले टाकीत पाठवलाय, पण माहितीये टाकीत कचरा पण जाम झाला, अख्खी माती आली, सगळं आले, आणि आता प्यायची वाळी आली ना का, मग काय करतो,
एक फिल्टर लावतो, फिल्टर. हालेलुया. प्रत्येक येणारा थेंब जो आहे पाण्याचा तो फिल्टर होऊनच आला पाहिजे. हालेलुया. आमेन, आमेन. मग तिकडे फिल्टर येते, तो सांगतो अरे ही 1000-5000 लिटरची टाकी लावली ती आणि एवढ्या लावला ते फिल्टर. तो सांगतो एवढ्याचीच गरज आहे. तू एकदम 5000 लिटर न पिणार, ह्याच्यातून एक नळी जी येते ना एवढी पाणी, Yes. तेवढंच तू पे. त्यांनी तू सांगते एवढे बापरे, एवढं वरती पाणी चढताना मोठ्या पाईप मधून चढला. Yes. आणि आता पाईप पाणी घ्यायची वेळ आली तर बारीक पाईप, बारीक एवढा पाईप असतो ना फिल्टरचा पाईप केवढा, पण तो पाईप मधून असा खेचून पाणी आणतो. तो जो पाणी देतो तो आपल्याला त्या पाण्यापेक्षा ह्या पाण्यामध्ये शुद्धता मिळते. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रत्येक विचार जो आहे जो पवित्र आत्म्याच्या होली स्पिरिटच्या अनॉइंटिंग मध्ये घेऊन येता, तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही तुमच्या जीवनात काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या जीवनात काय डिसिजन घेतलं पाहिजे, तुम्हाला कसं प्रत्युत्तर करावं हे तुम्हाला पवित्र आत्मा दाखवेल. आमेन. भावेनो अगोदर जाम मला पण बरोबर राग यायचा. नाव आहे कंट्रोल, मी सोडून द्या, काही फरक नाही पडत, काही जात नाही आपलं. उगाच रागवायचं, आपलं टेम्परामेंट हाय होते, डोकं फिरते. त्याच्यापेक्षा इग्नोर करायचं. इग्नोर केल्याने ना जाम, इग्नोर इज द बेस्ट मेडिसिन कधी कधी मला वाटतं. Yes, आमेन. इग्नोर करा. इग्नोर केलं ना का टेन्शनच संपलं. ती गोष्ट जेव्हा आपण घेऊन बसतो ना, बघा सैतान काय करतो माहितीये का, एक गोष्ट काहीतरी देतो तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही ती घासत बसतो. आणि असं Yes, yes. राईट सर. आता हे जेव्हा करतो, हे कोणाची आयडिया आहे? सैतानाची आयडिया आहे. राईट. सैतान घासण्यासाठी लावतो, घासण्यासाठी. तेच तुम्ही विचार करा, मी संडेला काहीतरी प्रचार ऐकलेला आहे की फ्रायडेला ईस्टर सील ऐकलेला आहे, आता हे जे ऐकलेलं आहे हे मी घासतोय का? अरे ब्रदर जॉनीने असं सांगितलं ना, ब्रदर जॉनीने असं सांगितलं, ब्रदर जॉनी तो सांगितलं होतं ना, ते भारी सांगितलं, ब्रदर नितीने ते प्रचार केला होता ना त्या फ्रायडेला. अरे ती काय स्टोरी होती. किती वेळा आम्ही रिपीट करतो? 0 टाइम. ट्रू सर. किती वेळा रिपीट करतो? 0 टाइम. आम्हाला आठवत सुद्धा नाही की प्रचार काय केला होता. परंतु 5 वर्ष अगोदर एका माणसाने अमुक माझ्याबद्दल 3 शब्द बोलले होते, ते माझ्या जीवनात असे टॅगलाईन लावून ठेवले. परफेक्ट. तुला माहितीये का, असा बोलला होता मला. ट्रू सर. ह्याचा अर्थ काय आहे? सैतानाचा आजही आमच्यावरती ताबा आहे. आणि तुम्ही आज्ञा पण प्रॉफिट इकडे काय, सॉरी, द मेसेज ऑफ द लॅम्प, दादानी जो मेसेज पाठवला होता त्याच्यामधलंच आहे. द मेसेज ऑफ द लॅम्प, ह्या मेसेज द मॅरेज ऑफ द लॉर्ड, मेसेज द मॅरेज ऑफ द लॉर्ड, ह्या मेसेज 1962 मध्ये, 1962 ला ह्याच्यामध्ये प्रॉफिट सांगतात. लक्ष द्या, लुक हिअर, लक्ष द्या. इफ यू हॅवंट गॉट द टीथ, जर तुमच्याकडे दात नसतील, अँड यू यूज फॉल्स टीथ, जर तुम्ही खोटा दात जर लावलेला असेल ना, दॅट्स ऑल राईट, हे ठीक आहे, दात दिसायला पाहिजेत म्हणून दात लावले तुम्ही. इट्स सबस्टिट्युटिंग द फॉर द टीथ दॅट यू वन्स हॅड. जो दात होता त्याच्या बदलेमध्ये आता तुम्ही एक दात लावलेला आहे की आता तुला दात पाहिजे म्हणून एक लावलाय. बट ऍक्च्युली दोज टीथ्स आर नॉट कनेक्टेड विथ यू. हे जे दात आहेत ते तुमच्याशी काही कनेक्टेड नाहीये, फक्त लावून ठेवले. शोभेपुरतं. हा दात आहेत का? आहेत. खायला प्यायला आहेत, बडबड करायला ह्याचं काय, ह्याचं काय लेनदेन नाहीये. हा दात दुखतो का कधी? लावलेला दात दुखतो का? कोणता दात दुखतो? कीड लागला तो दुखतो का ना? बरोबर. मग काढायला लागतो, इंजेक्शन द्यायला लागते, काढायला लागतो. पण हा दाताला कीड लागते का? नाही लागत. हा दात दुखतो का? नाही दुखत. ह्याला काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. सैतान सब चलता है. परंतु जो जळलेला असतो ना त्याला दुखणं होतात, वेदना होतात. बघा इकडे, इट्स नॉट पार्ट ऑफ यू, तो तुमचा भाग नाहीये. इफ यू हॅड एन आर्म एम्प्युटेटेड, जर तुमचा एक कापलेला हात असेल आणि त्याला तुम्ही हात लावलेला असेल, अँड यू पुट फॉल्स आर्म ऑन, त्याच्यावरती दुसरा खोटा हात लावला, प्लास्टिकचा लावतो, धोका लावतात, ते दॅट आर्म इज ऍक्च्युअली नॉट कनेक्टेड विथ यू. तो काय हात जो आहे हा तुमच्याशी कनेक्टेड नाही आहे. इट जस्ट स्टक ऑन यू, तो तुम्हाला फक्त अडकलेला आहे. सी, इट्स नॉट कनेक्टेड विथ यू, हा तुमच्याशी काही जुळलेला नाहीये. इम्पॉर्टंट. वेन यू टेक अवर प्लेस टू क्राइस्ट, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये प्रतिज्ञा करतो किंवा आपण काय सांगतो वचन घेतो, इफ यू डोंट बिकम पार्ट ऑफ हिम, जर आम्ही त्याचे भाग नाही झाले ख्रिस्ताचे, और लाईक अ वुमन ought to become part of a man and a man part of a woman, then we are artificial Christians. ट्रू सर. आमेन. जसं नवरा आणि बायको जे आहेत
लग्नाला प्रॉफिट म्हणतात, लग्नाला व्यवस्था दिल्या आहेत, वचन दिलं आहे, परंतु तिचं त्याच्यावर प्रेम नाही, त्याचं तिच्यावर प्रेम नाही. लग्नाची 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, परंतु प्रेम दोघांमध्ये नाही. इट्स कॉल्ड द आर्टिफिशियल लव्ह. काय सांगितलं तुम्ही? काय म्हणता? दॅन वी आर आर्टिफिशियल ख्रिश्चन. आर्टिफिशियल म्हणजे काय? थोडक्यात खोटे बनविलेले, खोटे कृत्रिम ख्रिश्चन आहात. बघा, वी आर नॉट रिअली मॅरिड टू दॅट वुमन. तुम्ही खरोखर त्या स्त्रीशी लग्न केलेलं नाहीये. यू माइट बी लॉयल, तुम्ही कदाचित फार लॉयल असाल. इफ यू डोंट लव्ह युअर हजबंड and him 60 or 70 years old, and you don't love him as a good as you did at the beginning, then you are really just raising his children. म्हणजे फक्त तुम्ही मुले वाढवत आहात, तुमच्यामध्ये प्रेम राहिलेलं नाहीये. तुम्हाला दोघांविषयी काही वाटत नाहीये. बघा, नवरा बायकोचा नाही, एक तुम्हाला किस्सा सांगतो, भारी किस्सा आहे. 2 प्रकारचे नवरा बायको असतात. नवरा बायको मध्ये मारामारी झाली ना, दोघांचा दिवस ना बेकार चालू होता, वाट लागली, दिवसाची वाट लागली. त्याला काय, याने काय बोलला, त्याने काय बोलला, अख्खा दिवस डोक्यामध्ये ते फिरत राहते. बघा, मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो, हे प्रेमाचं उदाहरण आहे. हे प्रेमाचं उदाहरण. परंतु हा येऊन मला काय बोलला ना, ह्याचा मला काहीच फरक पडला नाही. फक्त 2 मिनिटं राग आला का, असा कसा बोलला, निघून गेला. ह्याच्याने माझा काही दिवस खराब ना जात. परंतु बायकोने काय बोलला असेल किंवा नवऱ्याने बायकोला काय बोलला असेल ना, त्याच्याने दिवस खराब. घरी आला तरी फुगलेला आहे, घरात घुसण्याबद्दल राग आला असेल का, आता तर काय सिच्युएशन असेल. हे सगळ्या निशाणा कशाचे आहेत? प्रेमाचे आहेत. हे प्रेमाचे आहे. ह्याचा अर्थ आहे प्रेम आहे. काही ठिकाणी तू तेरा जी मैं मेरा जीऊंगा, मारामारी नाही, काहीच नाही. ते घर कसं आहे मी, ते कृत्रिम घर आहे, कृत्रिम. त्या घरामध्ये फक्त कसं आहे, फॉर एक्झाम्पल चर्चला या आणि घरी जा, हे आणि ते कुटुंब सेम आहे. परंतु ज्याचं देवावरती प्रेम आहे तो देवासमोर रडतो, देव त्याला फटके मारतो, तो देवासमोर येऊन पश्चाताप करतो, देवाशी प्रेम करतो, देव त्याच्याशी प्रेम करतो, देव त्याला आरोग्य देतो, तो देवाकडे प्रार्थना करतो, देव त्याच्या गरजा पुरवितो. हालेलुया. परंतु काही स्त्रिया काय करतात, तुझे फक्त नाव आम्हाला दे, आम्ही आमचे जीव, आम्हाला आज पगार लागलेला आहे 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपये, मला माहितीये माझा पैसा कसा संपवायचा, मला माहितीये माझी इन्व्हेस्टमेंट कशी करायची. आणि काय करतात, आपल्या हिशोबाने जगणार. आजकाल मुली 25-22 लग्न करण्याचे दिवस निघून गेले. आज पोरी काय सांगतात, पहिला माझा पैसा जमू दे, मला माझं एन्जॉयमेंट करू दे, कारण हे पोरं बिरं झाले का कुठे जायला मिळत नाही, पार्टी बिल्टी करायला मिळत नाही, फ्रेंडच्या जोडीला फिरायला मिळत नाही. त्यामुळे 20-22 वेळा काय डोकं पिकं फिरला का काय, एवढं लवकर लग्न नाही करायचं. 30-32-35 लग्न करायचं. अरे तुम्हाला वय वाढलं तर परत होतील का? काहीच नाही. आपल्यासाठी आणखीन एक बंदोबस्त केलेला IVF, आर्टिफिशियल, सगळं अवेलेबल आहे. बघा भाऊ बहिणींनो, कृत्रिमरित्या जे आहे आर्टिफिशियल, हे सैतानाचं काम आहे. आर्टिफिशियल ख्रिश्चन्स बनतात, आर्टिफिशियल लोक बनतात. सैतान जो आहे हा सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी तुमच्या जीवनात देत आहे. इट इज माइंड बॅटल. आता आम्हाला समजायचं आहे की काय आहे. बघा इकडे प्रॉफिट काय सांगतात ते. दॅट्स द वे द चर्चेस आर. अशाच प्रकारे मंडळ्या झालेल्या आहेत. टू मेनी टुडे. भरपूर मंडळ्या अशा आहेत. बघा काय प्रॉफिट म्हणतात, दॅट्स द वे द चर्चेस आर. मंडळ्या ज्या आहेत ह्या आज अशाच झालेल्या आहेत. टू मेनी टुडे. भरपूर मंडळ्या झालेल्या आहेत. वी आर जस्ट टेकिंग द नेम ऑफ द ख्रिश्चन चर्च. आम्ही काय करत आहोत, ख्रिस्ती मंडळीचं नाव घेत आहोत. प्रिटेंडिंग टू बी द ब्राईड. असं दाखवतो की आम्ही देवाची वधू आहोत. व्हेन इट्स आर्टिफिशियली. म्हणजे फक्त कृत्रिम ना, कृत्रिम म्हणतो. म्हणजे आम्ही फक्त काय आहोत, कृत्रिम देवाची वधू आहोत. कृत्रिम म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये, त्याच्यामध्ये काही देवाच्या प्रेमाचा राग कळत नाही. बायकोनी ना सकाळी उठून ना थोडस तोंड फिरवलेलं असेल ना, नवऱ्याला सांगायची पण गरज लागत नाही की बायकोचं तोंड फुगलं आहे. ऑटोमॅटिक चालल्यावरून कळते, 2 भांडे खडखड तिकडे आपटली कळते की काय झालाय. बरोबर की नाही, सांगायची गरज आहे का. परंतु कृत्रिम वाल्या लोकांना काय पडते, व्हॉट इज द कृत्रिम लिव्हिंग रिलेशनशिप. तू तेरा जी, आपण दोघे एकत्र राहूया,
तू तुझं खायचं, तू मला जबरदस्ती करायची नाही, मी तुला करणार. तुला राग आला काय नाही आला काय मला काय फरक नाही पडत. ह्याला काय सांगतात? आर्टिफिशियल. हे काय आहे? सैतान जो आहे ह्या लेवलमध्ये आम्हाला घेऊन जात आहे. देवाचं जे प्रेम आहे ते आमच्यातून कमी करत आहे. प्रिटेंडिंग टू बी द ब्राइड व्हेन इट्स आर्टिफिशियली. वी आर नॉट कनेक्टेड विथ क्राइस्ट इन एनी वे. आम्ही ख्रिस्ताशी कोणत्याही प्रकारे जोडलेलो नाही आहेत. वी आर लाईक एन आर्टिफिशियल टूथ. आम्ही एक कृत्रिम दात लावलेले असे आहोत. आर्टिफिशियल आर्म और आर्टिफिशियल आय, असा खोटा खोटा डोळा लावलेला. सी, इट्स समथिंग दॅट आर्टिफिशियल इफ वी आर जस्ट पुटिंग इट ऑन. हे सगळ्या कृत्रिम गोष्टी आहेत जर आम्ही ते लावत असू तर. वेर यू कॅन पुट ऑन ख्रिश्चॅनिटी. ख्रिस्तपणा हे तुम्ही आर्टिफिशियल घेऊ शकत नाही. हालेलुया. यू हॅव गॉट टू बी कनेक्टेड विथ इट. हालेलुया. तुम्हाला ख्रिस्ताशी निगडित असणे, जुळलेला असणे फार गरजेचं आहे. हालेलुया. बाबाने मनुष्याचं कार्य नाही आहे. इट इज अ माइंड बॅटल. या माइंड बॅटल मध्ये एका ठिकाणी सैतान उभा आहे आणि एका ठिकाणी पवित्र आत्मा उभा आहे. ही गोष्ट करू की नाही करू हे कोण करते? पवित्र आत्मा तुम्हाला कळवते. बाबांनो, येशू ख्रिस्ताला सुद्धा लोकांनी भरपूर बोललो. मी त्या दिवशी वाचत होतो. सैतान काय करतो? सैतान येशू ख्रिस्ताला कुठे घेऊन जातो? डोंगरावर घेऊन जातो आणि काय सांगतो? हे जे सगळं जग दिसते ना, दॅट इज अंडर माय अथॉरिटी. हे सगळं माझं आहे. कोणाला सांगतो तो? येशू ख्रिस्ताला. आता येशू ख्रिस्ताला माहिती आहे की तो कोण आहे. सैतानाला माहिती नाही आहे की तो कोण आहे. पण येशू ख्रिस्ताला माहिती आहे की तो कोण आहे. नाउ देयर इज अ माइंड बॅटल. सैतान काय करतो? एक प्रभाव पडू इच्छितो की बघ हे तुला देतो, आता तू माझ्याकडे ये, आता तू येशील का नाही. हृदय रणधीर स्वतःलाच प्रार्थना चालू केली. तुम्ही जवळ तुमच्या बाजूलाच आहे. काय करतो तो? एक आर्टिफिशियल वे तो घेऊन येतो आणि काय करतो? तो काय सांगतो? हा इझी वे आहे, बघ हे माझ्याकडेच आहे ना, हे सगळं मी तुला देतो. परंतु येशू ख्रिस्त जो आहे ना, हा पवित्र आत्म्यात आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे. तो आत्म्याला माहिती आहे की ह्या शरीराच्या गोष्टी स्वर्गीय राज्यासाठी उपयोगी नाही आहेत. ह्या सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी आहेत. तेव्हा त्याचा कॉल काय आहे? हे सगळं तू मला दाखवू नको रे बाबा, या सगळ्यांनी मला काही भला होणार नाहीये. बघा, ह्याच गोष्टी मनुष्याला बोस्ट करतात. अरे तुझ्या मोठा झाला वाटते, तू सिनियर झाला वाटते, तुला जाम पगार वाटते. ह्या लोकांना काय करतात? बोस्ट करतात. माझे काहीतरी एक नाव आहे, नाव. त्या दिवशी स्नेहल आमच्या ऑफिसला आली होती. स्नेहलला मी आमच्या ऑफिस मधला आमच्या मधलाच एक बॉस दाखवला, ज्याच्यानंतर मराठी 150-200 लोक आहेत. तो माणूस आलेला, तो माणूस असा खेळत होता ना की जणू का तुम्ही सांगणार नाही की हा बॉस आहे, असा तो वागत होता. तुम्ही त्याला बघून सांगणार नाही अरे तो उभा राहिलाय, त्याची माझ्या पुरीला तर घेऊन गेला खेळायला, आणि तो तसा माणूस आहे. त्याला काही नाही की मी मोठ्या लेवलला आहे, मी 4 लोक मोठ्या लोकांमध्ये उभं राहावा. हे काय आहे? मनुष्याने आपल्या स्वतःचे प्रेस्टीज बनवलेला आहे आणि त्यामुळे तो स्वतःला वेगळा करतो सगळ्यातून. असं नको, तसं नको, मी आता मला जास्त पगार आहे ना म्हणजे मला जास्त समजते, बरोबर की नाही. मला कमी पगार असतं तर मला ऐकायला लागलं असतं, पण आता माझा पगार जास्त आहे, मी नवीन शर्ट आणलाय, 5,000चं शर्ट घालतो, म्हणून लोकांनी माझं ऐकावं का? कारण मला पगार जास्त आहे ना. हे काय आहे? माइंड वरती सैतानाच्या आत्म्याने घेतलेला कंट्रोल आहे. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे नसतात. तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्याशी वार्ता करताना असलेला पाहिजे. हालेलुया. बाबांनो, जेव्हा शमरोनी स्त्रीकडे येशू ख्रिस्त आला, प्रॉफिट सांगतात ती देवाची इच्छा होती की देवाने शमरोनी स्त्रीला भेटावे. हालेलुया. आणि देवाने तिचं मन असं बनवलेलं होतं की जो काही मेसेज जो आहे हा तिच्यासाठी पोहोचावा. Praise the Lord. भावांनो, आता त्या जागेवरती आपण स्वतःला ठेवूया आणि तिकडे येऊया आणि तुम्हाला येऊन सांगितलं की हा मेसेज आहे, असा आहे. तुम्ही का सांगाल अरे आमचे लोक एवढं शिकवतात, तू आता रस्त्यावर तू पाणी भरायला आला आणि तिकडे मला सांगतो की हा मेसेज दे. हा काय खरा मेसेज आहे का? हे कसं आहे? आपण एकदम काम करूया, आपण सगळे लोक बसूया, आमच्या देवळात जे लोक आहेत ना, फादर बिदर, त्यांना आपण बोलू का? आपण बसून मग त्याच्यावरती वार्ता करू की तुझा मेसेज खरा की कोणाचा मेसेज खरा. हे काय आहे?
फिजिकल माइंड भेटेल, Yes. परंतु आत्मा जो आहे ना भाऊ बहिणीनो, हा आत्मा कनेक्ट होतो. Hallelujah. आत्म्याला समजते की हे खरं आहे की खोटं आहे. हालेलुया. आत्म्याला समजते की हा आत्मा खरा आहे की हा आत्मा खोटा आहे, हा आत्मा खरा आहे की हा आत्मा खोटा आहे. ब्रदर बॅनरला सांगायची गरज नाही लागली, त्यांना ऑटोमॅटिक समजायला लागलं की हा आत्मा खरा आहे की हा खोटा आहे. Yes. लोक दाखवायची की मी तुझ्या जोडीला आहे, परंतु ब्रदर बॅनरला माहिती होतं की त्याच्या जोडीला कोण आहे आणि त्याच्या जोडीला कोण नाही येते. कारण त्याला सगळ्या गोष्टी प्रभू प्रकट करत होता, कारण तो आत्म्याशी डील करत होता. जेव्हा भाऊ बहिणीने तुम्ही आत्म्याशी डील करताना तुम्ही शरीर देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. उघडत मच्छर वाढते. दुसरं तिमित्य याचा 3रा अध्याय. आता माइंड बॅटल मध्ये सैतान तुम्हाला काय करायला लावतं हे आपण पाहूया. 1-5. हा हा 3रा अध्यायातलं पहिलं वचन होतं. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. आता काय सांगितलेलं आहे? दुसरं तिमित्य ह्याचा 3रा अध्याय वचन 1 पासून वाचूया. शेवटल्या काळी म्हणजे कुठे? एंड टाइम मेसेज मध्ये. कोणते दिवस येतील? कठीण दिवस. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे त्याच लाईनीला आपण वाचूया. हा Yes. पेरिलियस ना, पेरिलियस डेज म्हणजे काय? कठीण त्रासदायक दिवस जे आहे ते येणार आहेत. आणि कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, चांगल्याबद्दल प्रेम न दाखविणारी, हे जे गुण आहेत ना, हे गुण प्रोएक्टिव्हली तुम्हाला ह्या जगामध्ये सगळ्यामध्ये दिसतील. हो सर, आमेन. हे सगळं काय तुम्ही आमेन म्हणाल? हे आमेन, तुम्हाला आमेन. दिसतील. चहाडखोर, ममताहीन, शांतता द्वेषी. Yes. लोकांना शांतता आवडत नाही. हा नाही. आणि कुठे मी हा सैतानाचा आत्मा आहे. हा सैतानाचा आत्मा कुठून आला? पॉलिटिक्स मध्ये आला. Yes. हा काय करतो? हिंदू मुस्लिम, मुस्लिम हिंदू, जाऊन द्या. शांतता भंग. लोक अरे बाप रे बाप, 6 महिने झाले भारतामध्ये आग नाही लागली आहे धर्मावरून. हे कसं काय झालं? शांतता द्वेषी लोक, Yes. सैतानाचा आत्मा. बघा भाऊ, विश्वासघातकी, क्रूर, गर्वाने फुगलेली, हा देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. तर कशाला इकडे तुम्ही प्रार्थनाला ठेवलं? आपण एक मस्त घेऊया इकडे, एक मस्त एसीबीसी लावूया, मस्त छान मोठा हॉल बिल बनवूया. ते त्यांचं चर्च आहे ना तसं हॉल बिल तो असा मस्त पैकी लावूया ना. सुख विलासाची आवड. हा बहिणींनो, मी ना 2012ला ना ब्रदर पास्टर लोबोजी होते तेव्हा जे हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं त्यांना, बॉम्बे हॉस्पिटलला. माझ्या जीवनातला सगळ्यात पहिला टाइम होता की मी बॉम्बे हॉस्पिटलला गेलो होतो. आणि बॉम्बे हॉस्पिटलला गेल्यानंतर ह्यांना आयसीयू मध्ये ठेवलं होतं. आणि आयसीयू मी ऐकलं होतं की बॉम्बे हॉस्पिटल जाम नाव आहे. परंतु वास्तविक जेव्हा पोहोचलो ना तिकडे, तेव्हा मला कळलं की दुसऱ्या माळ्यावरती पंखा आहे का आणि खाली बसायचं आहे. राईट. आणि गेल्यानंतर बघतो, अरे मी हिंदूच्या हॉस्पिटलला जाऊन आलो होतो अगोदर, त्यामुळे मला माहिती होतं की हिंदूच्या हॉस्पिटल कसं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, वेल मेंटेन आहे, पॉश आहे. तर मला वाटलं बॉम्बे हॉस्पिटल पण तसंच असेल. जसं पोहोचलो तिकडे बघतो तर काय, झोपायला जागा नाहीये, खुर्च्या नाहीये, काहीच नाहीये. आतमध्ये माणूस तर आपला आहे, आपल्याला बाहेर पूर्ण रात्र त्याच्या जोडीला राहायचं आहे. आणि मी बसलो, मी बघायला लागलो जागा कुठे आहे, कुठेच नाही. एक घाटाचे फॅमिली होती ना, घाटाची फॅमिली, त्यांनी पुठ्ठे आणले होते, पुठ्ठे. मग ते 2 पुठ्ठे त्यांच्यातलेच घेतले का आणि तेच टाकले आणि तिकडेच खाली झोपलो कोपऱ्याला जाऊन. आतमध्ये माणूस आहे ना, त्याच्या खातिर करता मला हे पण सहन करणे गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. भावा बहिणींनो, वचन जे आपल्याला दिलेलं आहे ना, ह्या वचना खातीर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सहन करणं आहे. Yes, hallelujah. कारण ह्या शरीरासाठी आहे, त्या शरीराला एक गरजेची गोष्ट आहे. आत्म्याला फक्त देवाच्या वचनाची Hallelujah. फिलिंग लागते. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला त्याच्यासाठी गरमी लागते, थंडी लागते, पावसाळा आहे, उन्हाळा आहे. देवाच्या वचनाला Yes. कोणतेही बंधन नाहीये. Hallelujah. ज्याला देवाचं वचन पाहिजे तो कसेही करून तो घेणार. हालेलुया. Amen. हे माइंड बेटल आहे. अरे पाऊस पडतो रे, प्रभू जाऊ की नको जाऊ. अरे जाम थंडी लागते रे, प्रभू जाऊ की नाही. हे काय आहे? माइंड बेटल आहे. अरे लाईट गेली ना, जाम गरम होणार का, मग मला चक्कर सारखं होणार. हे कधी केलेलं आहे? लाईट गेली पण नाहीये, आधीच चक्कर पण आली नाहीये,
परंतु त्याच्या अगोदरच घरूनच मी साखरेच्या पाण्याची बॉटल पण भरली आहे का, की मला चक्कर येईल एवढा माझा विश्वास स्ट्रॉंग आहे. जर लाईट जर गेली तर मला चक्कर येणारच, मग मी तो पाणी पिणार आणि माझी चक्कर जाणार. प्रिटेंडिंग. प्रॉफिट सांगतात रिझनिंग, पण प्रॉफिट मेसेज मध्ये इकडे लिहिलं, मला वाटतं आहे इकडे याच्यामध्ये रिझनिंग. बघा इकडेच आहे रिझनिंग. कास्टिंग डाऊन रिझनिंग. जे तुमचे तर्क वितर्क आहेत ना, ह्याला सोडून द्या. आमेन. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. तर्क वितर्क आहेत ह्याला सोडून द्या. कास्ट देम डाऊन, ह्या सगळ्याला खाली टाका. गॉड डोंट वॉन्ट यू टू हॅव रिझन. देवाला तुमच्या तर्क वितर्काची गरज नाहीये. रिझन ऑलवेज ट्राइंग टू फाइंड अ वे आउट. काय करतो तर्क वितर्क, काय करतो, गरमी होणार ना म्हणून सकाळ अगोदरच एक साखरेच्या पाण्याची बॉटल भरा. ट्राइंग टू फाइंड अ वे आउट. अगोदरच माहितीये की काय करायला पाहिजे. फेथ डझंट रिझन. विश्वास जो आहे हा तर्क वितर्क करत नाही. फेथ जस्ट बिलीव्स. विश्वास जो आहे तो फक्त विश्वास ठेवतो. हालेलुया. युअर माइंड, तुमचं जो मस्त जे बुद्धी जी आहे, व्हॉट मेक्स युअर रिझन, तुमचं जे बुद्धी आहे ते तुम्हाला तर्क वितर्क करायला लावते. इट्स अ लायर. तो कोण आहे? तर्क वितर्क करणारा खोटा आहे. द लाय डिटेक्टर प्रूव्स दॅट. द लाय डिटेक्टर जे आहे खोटं बोलणारे असतं ना, ते पकडते की तुम्ही खरं बोलतात की खोटं बोलतात ते. गॉड्स बायबल फर्स्ट प्रूव्स इट. देवाचं जे वचन आहे ते प्रूव्ह करते की काय खरं आणि काय खोटं आहे ते. बट युअर सोल इज इनमॉर्टल. ब्रदर अँड सिस्टर, तुमचा जो आपण म्हणतो प्राण जो आहे हा अलौकिक आहे. आमेन. युअर रिझनिंग पॉवर लिव्स यू व्हेन डेथ स्ट्राइक यू. जेव्हा तुम्ही मरता तेव्हा तुमचं रिझनिंग बंद होऊन जाते. आता मेलेला माणूस काय रिझनिंग करू शकतो का? आता मी उठेन बसेन, काही करू शकतो का? रिझनिंग पॉवर विल लिव्ह यू व्हेन डेथ स्ट्राइक यू, बट युअर सोल विल बी विथ यू थ्रू इटर्निटी. हालेलुया. परंतु जो प्राण जो आहे हा इटर्निटी, सर्व काळासाठी तो प्राण ठेवलेला आहे. हालेलुया. तो प्राण कोण घेऊन जातो? पवित्र आत्मा घेऊन जातो. पवित्र आत्मा. त्याची त्या दिवशी मी स्टोरी सांगितली होती ना, ते एका संडे स्कूलच्या टीचरची स्टोरी सांगितली होती ना, कशा प्रकारे तिने चुकीचं काम केल्यामुळे दुष्ट आत्मा आला होता तिला नेण्यासाठी. तो तिने बघितला की दुष्ट आत्मा आलेला आहे. भावा बहिणीनं, काय आहे ही गोष्ट जी आहे ती मनुष्याला समजणे गरजेची आहे. युअर रिझनिंग they strikes you, but your soul will be through eternity. Won't you believe God's word today and accept him? काय तुम्ही देवाचं वचन स्वीकारता की नाही करता? बाबा, देवाचं वचन जे आहे हे आम्हाला सार्वकालिक जीवन देते, परंतु रिझनिंग जे आहे हे तर्क वितर्क जे आहे हे आम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. आमेन. आपण ते वाचूया, पुढचं वचन वाचूया. ते सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासून दूर राहा. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी आहे, त्यांच्यापासून दूर राहा. त्याला बाहेर घे, तो बाहेर पाठव. हे असते सैतानाचं कार्य. हे आम्हाला समजणे गरजेचं आहे. सैतान काय करतो, जेव्हा त्याला एक्सपोज करायला लागतं ना, तेव्हा तो स्वतः ह्या गोष्टी करायला सुरुवात करतो अशासाठी की त्याचं एक्सपोज करणं हे बंद व्हावं. हे सैतानाचं कार्य. आम्हाला हे समजणे गोष्टी गरजेचे आहेत. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापासूनही दूर राहा. मग तुम्ही दूर कसे राहणार? द माइंड विल टेल यू पवित्र आत्म्याचा आहे की नाही आहे. तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून प्रॉफिट कसं सांगतात, शो मी युअर कंपनी आय विल टेल यू हू यू आर. तुम्ही कोण आहात? तुम्ही जी कंपनी पकडणार त्या प्रकारेच तुम्ही बनणार. तुम्ही मोठ्या लोकांची कंपनी पकडणार तर तुम्ही मोठे होणार. तुम्ही 2% वाल्यांची पकडणार तर 2% होणार. तुम्ही जुगारांचे पकडणार तर जुगारूच बनणार. तुम्ही जुगारांच्या मध्ये जाऊन तुम्ही काय चांगलं काम करणारे होणार आहात काय? नाही. जिकडे तुम्ही जाणार तिकडेच होणार. आणि वचन, त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत जे घरात हळूच शिरून पापांनी भारवलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणार, सत्याच्या ज्ञानाला कधीच पोहोचलेलं नाहीये. कुठे राहतात मी ते का? ट्रेडमिल वरती.
धावतायत ब्रदर, मला विरार स्टेशनला पोहोचत आहे, तर मी जागेवरच धावतोय. Yes, yes. कधीपासून धावतोय? गेले 25 वर्ष झाले धावतोय, विरार स्टेशनला पोहोचत आहे, पण पोहोचतच नाहीये. True, sir. प्रत्येक विश्वासणाऱ्याची गोष्ट आज मी सांगतो, प्रत्येकाने ह्या गोष्टी मी जसं सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकाने हे वचन आपल्याकडे घ्या, आपल्या स्वतःला तोडा, माइंडला अलग करा, काय देवाचं आहे काय शैतान कंट्रोल करतोय. लेट्स रिझनिंग Yes, yes. लेट्स रिझनिंग जे आहे ते आपण याला बाजूला करूया. पवित्र आत्म्याचे विश्वास ठेवूया की त्याच्या पवित्र आत्म्यानेच केवळ मी फ्री होऊ शकतो. हालेलुया. Amen, amen. आजपासून माझे जे डिसिजन आहेत, माझे जे विचार आहे, ते सगळे प्रभू मी तुझ्या हाती देतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच तू कंट्रोल कर. Yes, amen. परत ते वाचा, काय वचन म्हणते? सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात. अशा भोळ्या स्त्रियास. भोळी स्त्री कोण? मंडळी. True. सगळं चालतंय ब्रदर, यावाच बस. काय नाही, Yes. सगळं चालतंय, काय नाही. आमच्याकडे डेस्क भरपूर खाली आहेत ना, आम्हाला लोक पाहिजेत. बस कसं बस. सदा शिकत न होऊन वचन ऐकून सुद्धा Yes. लोक वचनाकडे पोहोचत नाही. भाव बहिणीनो, का? कारण एक माइंड मध्ये बॅटल चालू आहे. आमचे लोक तिकडे आहेत, हा तिकडे आहे, तिकडे 400 लोक आहेत, आम्ही मिळून पण 30 लोक बनत नाही. हे काय आहे? हे माइंड बॅटल. Mind battle. आता 30 लोकांचा 400 लोकांचा स्वर्गात जाण्याचा काय संबंध आहे? True, sir. Amen. आहे का काय संबंध? कोणीतरी मला सांगा. Yes. की संदेशात लिहिलेला आहे, जिकडे 400 लोक असतील, 300 लोक असतील, तेथूनच देवाचे राज्य आहे, Yes. तेथूनच स्वर्गीय राज्यात लोक जाणार. देवाचं वचन काय सांगते? छोट्या करता. येरुशलेमेत पण नाही आणि यहुदियतून पण नाही. तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उचलण्यासाठी येत आहे. Hallelujah. हालेलुया. भाव बहिणीनं वचन काय सांगते? जेव्हा शल्मोनाचं मंदिर बांधण्यात आलं ना, तेव्हा जगभरातून ज्या लागणाऱ्या गोष्टी आणल्या, पण जगभरात त्याची जी मापणी होती ना, ती तिकडेच घडवली. इथून जर मार्बल गेला असेल ना, मार्बल, Yes. तर मार्बल तिकडे जाऊन बघितलं नसेल. अच्छा, हा थोडासा 19-20 नो 19-20 Perfect. जो इथून मार्बल जो गेला ना, इथून Hallelujah. सलमोनाच्या मंदिरासाठी इथून जो मार्बल गेला, तो नेता बरोबर कट करून बसला. Hallelujah. त्याचा अँगल फिटिंग, ब्रदर बॅनम सांगतात त्याच्यामध्ये ब्लेड पण जाईल एवढी सुद्धा जागा नव्हती. एवढी फिटिंग त्याची चांगली होती, Perfect. एवढी परफेक्ट फिटिंग होती. अशी ते ह्याच्याविषयी पण सांगतात, काय पिरॅमिड विषयी पण सांगतात की Yes, पिरॅमिड yes, मध्ये yes, सुद्धा yes. ते ब्लेड सांगतात. शल्मोनाच्या मंदिराला कशाचा आवाज ना आला? हातोडीचा आवाज ना आला. बघा, ब्राईड जी आहे ना, प्रभूची ब्राईड, बघा ती, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. हे जे मंदिर होतं ना, हे मंदिर केवळ शल्मोनाचं नव्हतं, हे पवित्र आत्म्याचं वैभव होतं. Yes. Amen. कारण अशासाठी जेव्हा ते हे मंदिर बनलं, त्या मंदिराचा भाग कुठून आला? जगभरातून आला. येरुशलेमेत बांधलं, Yes. पण ह्याचं येरुशलेमेतून काहीच नाही आलं. सगळं जे आलं ते जगभरातून येरुशलेमेत आलं. येरुशलेमेत मंदिर बांधण्यात आलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा ते मंदिर बनलं ना, ते इस्रायलासाठी नाही बनलं, ते संपूर्ण जगासाठी बनलं. Hallelujah. आणि देवाचं वचन म्हणते, जो कोणी ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करेल, त्याची प्रार्थना ऐकण्यात येईल. हालेलुया. मग तुम्ही समुद्रात असा, का तुम्ही डोंगरावर असा, का तुम्ही वाळवंटात असा, का तुम्ही जंगलात असा, काही फरक पडत नाही. तुम्ही आपली फक्त त्या लक्ष लावा, तुमची नजर लावा, तुमची प्रार्थना ऐकण्यात येईल. हालेलुया. भावबहिणींनो, तोच मेसेज निघून प्रॉफिट म्हणतात, तो जो मेसेज होता, सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये. इकडे सांभा, जेव्हा मंदिर बनवण्यात आलं, मंदिरामध्ये सगळ्यात बाहेरचा काय भाग होता? बाहेरील अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. 3 गोष्टी आपण आज समजून घेऊया ह्या गोष्टीमध्ये. माइंड बॅटल मध्ये चालू असताना बाहेरील अंगण म्हणजे काय? जसं संत पॉल सांगतो ना, मी दररोज कुदातो, दररोज मारतो, दररोज होते. हे काय आहे? हे बाहेरील अंगण आहे, शरीर आहे. त्या शरीरामध्ये तुम्हाला दररोज कुदळणं आहे. हे जे विचार आहे ते कळणे गरजेचं आहे की प्रभू, हे माझं चुकलं, प्रभू हे मला करायला नाही पाहिजे. तुम्ही येऊन दररोज तुम्ही अर्पण केलं पाहिजे. तुम्ही आपल्या सगळ्या पश्चातापासाठी प्रार्थना केली पाहिजे. दॅट शुड बी युअर डेली एक्सरसाइज. इट्स नॉट अ संडे एक्सरसाइज, इट इज अ डेली एक्सरसाइज. परंतु जेव्हा तुम्ही ही लेवल पार करून पुढे येता, शरीरातून निघून आत्म्यात जेव्हा येता, तेव्हा तुम्ही पवित्र स्थानात येता. व्हॉट इज द पवित्र स्थान? देवाचं पवित्र वचन हे पवित्र स्थान आहे. तुम्ही जेव्हा पवित्र स्थान येता, तेव्हा तुमचं जे अन्न आहे ना, हे पवित्र स्थानातून येते. हा, येस.
हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणा? आमेन आमेन. पवित्र स्थानातलं अन्न जे आहे ना Yes. ते पवित्र स्थानातूनच मिळते, हो. बाकी बाहेरून नाही येते, बाहेरील अंगणातलं नाही येते किंवा बाहेरून कोठेतून ऑर्डर नाही करून येते. ते पवित्र स्थानात, परम पवित्र स्थानातला जो अभिषेक आहे ना, Yes, तो पवित्र hallelujah. स्थानात Glory. असलेल्या पवित्र लोकांना तो आपलं अन्न पुरवितो. आमेन. का? कारण परम पवित्र स्थानात देव स्वतः उपस्थित आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. भावबहिणींनो, माइंड मध्ये ह्या 3 लेअर मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळते प्रभू येशू ख्रिस्त आमच्या फार जवळ आहे. तो आमच्या जवळ येऊन ठेपलेला आहे. Yes. तो आम्हाला काय करतो? तो आम्हाला त्याच्या जवळ येऊन ठेवतो आणि आम्ही मग त्याचे परम पवित्र स्थानातले एक भागीदार म्हणतो. आता काय झालं? सलमोनाचं मंदिर जे होतं, सलमोनाच्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती होती. सलमोनाच्या मंदिरामध्ये सगळं लोक भव्य असं बघायला यायचं. वचन सांगते की त्याचं जे मंदिर होतं एवढं जगभरामध्ये प्रसिद्ध झालं होतं. आणि लोक काय आपली शिबाची राणी, तिथले लोक सगळे काय बघायला आले? सलमोनाचं वैभव बघायला आले. सलमोनाविषयी साक्ष वास्तविक थोडी चुकलेली आहे. सलमोनाविषयी काय सांगतात? सुरुवात बरी केली, शेवट चुकला. सलमोनाने प्रोवर्ब चांगले लिहिले पण स्वतःच्या जीवनात आचरलेला आहे. अशी सलमोनाची गत झाली. वचन सांगतो आम्ही खूप पण आमच्या जीवनात किती घेतो हे महत्वाचं आहे. वचन बोलतो खूप पण आम्ही रिअल आहोत की आर्टिफिशियल आहोत हे आम्हाला बघणे गरजेचं आहे. आम्हाला आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. जेव्हा हे सलमोनाचं मंदिर तोडण्यात आलं तेव्हा येशू ख्रिस्ताने बघून काय सांगितलं? ह्यावरती चिरावरती चिरा सुद्धा राहणार नाही. हालेलुया. तुम्ही काय यरूशलेमेतले लोक आहोत? तुम्ही काय म्हणता की आमचं मंदिर, आमचं मंदिर, आमचं मंदिर? हे काय झालेलं आहे? मेंटॅलिटी झालेलं आहे. आमच्या मंदिरात आम्ही येणार, हात करा फुल वर्षभर, एक दिवस या बोकडा कापा, हो झालंय, पापाची क्षमा झाली, पापाची क्षमा झाली. देवाचं वचन सांगते हे मंदिर तुटणे गरजेचं आहे. हालेलुया. भावबहिणींनो, जेव्हा ते मंदिर तुटलं वैभव निघून गेलं. त्याविषयी स्टोरी अशी सांगितलेली आहे. ब्रदर बॅनम म्हणतात की जेव्हा तो मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत जेव्हा फाटण्यात आला तेव्हा त्या मंदिराच्या खिडकीतून गुलगाताची टेकडी दिसत होती. त्यावेळेला क्रॉस वरती त्याचं रेव्होल्युशन ते मला नंतर कळालं जेव्हा ब्रदर सॅन्टा मेरीने एक मेसेज प्रचार केला होता. कारण तो जो आर्क ऑफ कव्हनंट होता हा तर नव्हताच मंदिरामध्ये. तो कुठे होता? तर तो गुलगाता टेकडीच्या खाली होता. बरोबर जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावर मेला तेव्हा काय वचन सांगते? खडकी उघडली, खडके उघडले गेले, खडक फुटले गेले आणि येशू ख्रिस्ताचं जे रक्त जे होतं निघालेलं ते खडकातून क्रूसावरून जे निघालं ते डायरेक्ट खाली गेलं जिकडे ते गुलगाता टेकडीमध्ये खाली आर्क ऑफ द कव्हनंट होतं. आपण काय म्हणतो? आर्क ऑफ द कराराचा कोश होता. आणि त्या कराराचा कोश असा करून होता. दोन दूत होते, करुबीम त्याच्यावरती होते आणि त्याच्यामध्ये ते रक्त पडणे गरजेचं होतं. कारण तोपर्यंत त्यामध्ये असा पावर होता की कोणीही अशुद्ध व्यक्तीने करार याजकाशिवाय कोणीही कराराच्या कोशाला हात लावले. काय आमेन म्हणा? तुम्ही बरोबर आहे? आमेन आमेन. परंतु ते कधी तुटला? जेव्हा येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्यावरती पडलं. कंप्लीट पावर आता मूळ झाला. खरं तर तिकडचा मंदिराचा पडदा फाटला गेला, सगळं बाहेर निघालं आणि आता येशू ख्रिस्त सांगतो काय तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही देवाचे जिवंत मंदिर आहात. आता तो पवित्र आत्मा यरूशलेमेत जो होता तो आज तुमच्या आणि आमच्या मध्ये आलेला आहे. आता ह्याचं वचन वाचा, प्रेषित कृत्य ह्याचा पहिला अध्याय उघडा. काय टाइम झाला? 11. एक 15 मिनिटं आपण घेऊया बंद करू. तर तुम्ही आनंदित आहात? आमेन आमेन. प्रेषित कृत्य याचा पहिला अध्याय आणि मला वाटते 6 पासून वाचा. मग आता काय झालेलं आहे? मंदिर फुटलेलं आहे, पावर निघालेला आहे. लोकांना उत्कंठ कशाची की आमचं मंदिर प्रभू परत कधी उभं राहणार? कशाची उत्कंठ आहे? ह्याच काळामध्ये तुम्ही मंदिर स्थापणार आहात काय? इस्रायल लोकांना तेव्हापासूनची जी अपेक्षा ना ती आजपर्यंत आहे की आम्हाला अर्पण करायचं आहे. आम्हाला आमचं अर्पण बंद झालं ना, आता आमची पापाची क्षमा कुठे मागायची? आता प्रॉब्लेम झाला. तेव्हा मस्त चान्स होता
मस्त पाप करा, एक दिवसांनी क्षमा मागा. आता हे येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर मंदिरच गेलं, मंदिर गेलं तर अर्पणच नाही होत. आता अर्पण नाही तर आमच्या पापाची क्षमा कशी होणार? काय परत होतं ते? हा, तुम्हाला ह्या गोष्टीची चिंता करायची गरजच नाही की 14 नोव्हेंबरला येशू ख्रिस्त येणार, का 15 ऑगस्टला येणार, का 2025 ला येणार, की शॉर्टेज एज आहे म्हणून आता प्रभू 1 वर्ष देईल. तुम्हाला त्याच्याशी काहीही लेणं देणं नाहीये. येशू ख्रिस्तांनी जाताना क्लिअर केलं. कोणाला कन्फ्युजन असेल तर त्याला सांगा, हे सगळं पित्यानी स्वतःच्या अधिकारात. अधिकार म्हणजे काय? मी डिसाईड करीन की मला कधी जायचं. आमेन. अधिकार आहे. अधिकार असतो तेव्हा तो माणूस डिसाईड करतो की मला कधी करायचं आहे. ते माझ्या अधिकारात. त्यांनी ठरवले असेल ना, चला आज आपण 15 तारखेला जाऊया, त्याला वाटलं की नाही नाही नाही, मला वाटतं 18 तारखेला गेलेलं बरं. पिता डिसाईड करणार. पिता 15 जमी ना, अरे 15 15 15 15 15 सगळ्या ठिकाणी पसरली, 15 तारखेला येणार नाही. पिता सांगतो नाही रे बाबा, 15 तारखेला नाही. सध्या थोडे लोक तयार व्हायचे बाकी आहेत, थोडस काम चालू आहे. 15 तारखेची 18 तारीख करूया. कोण डिसाईड करते? पिता डिसाईड करतो. अधिकार त्याचा आहे, त्याच्याशिवाय कोणाला अधिकार नाहीये. आणि ते जाणण्याचा कोणीही प्रयत्न पण करू नका, परंतु जसं वचन सांगते, सुवेळी आणि यावेळी तयार असा. बस आता सांगेल चल चल तयार आहे, बँकेत एफडी आहे, नाही काय फरक नाही पडत, सोड 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 निघ. घर बांधायला घेतलाय, अरे सोड रे, घर कशाला, डोके कशाला घेतो, आणखीन मानशीचं लोन चढेल, त्याच्यापेक्षा तू निघ माझ्या मागे. प्रत्येक वेळेला तयार असणे गरजेचं आहे. आणि काय वचन म्हणते? परंतु आता सगळ्यात वचनाकडे लक्ष द्या. यरुशलेमेचं मंदिर तुटलं, यरुशलेमेचं मंदिरातलं वैभव बाहेर निघालं, ते पवित्र आत्म्यामध्ये आलं. आणि वचन काय सांगते? परंतु तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. म्हणजे काय? तुम्ही बॅटल मध्ये स्पिरिच्युअल रित्या तुम्ही पवित्र आत्म्याने विजयी होणार. हालेलुया. आता सैतान तुमचं काय करू शकत नाही. सैतान तुम्हाला सांगेल अरे हे करा, सैतान सांगेल ते करा. सैतानाला सांगा, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? हालेलुया. तू काय मला त्रास देणार? तुम्हाला सांगतो असं कर. पवित्र आत्मा सांगतो मी तुम्हाला असं स्वतंत्र केलेलं. आणि वचन पृथ्वीच्या शेवटापर्यंत, इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे अटरमोस्ट पार्ट ऑफ द अर्थ. म्हणजे आफ्रिकेच्या त्या कॉर्नर पासून लागलं त्या अमेरिकेच्या त्या भागापर्यंत, ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ, प्रत्येक ठिकाणी देवाचं वचन सांगा, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. याचा अर्थ काय? ते जे वैभव जे होते ते आता ते यरुशलेमीमध्ये होते ना, यरुशलेमेतून निघून संपूर्ण देशात पसरवण्यात आले. हालेलुया. ते असं पसरवण्यात आलं की विरारमध्ये देवाने आपली मंडळी ठेवली, त्यामध्ये त्यांनी आपले लोक ठेवले, त्यांना तो अशा प्रकारे तयार करत आहे, जेव्हा हे स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन येईल ना, त्याच्यातला तो एक भाग असेल इकडे असा. हालेलुया. तो भाग येईल विरारचा आणि घालेल, आणि प्रभू सांगेल आता माझं चर्च कम्प्लीट झालं, आता माझं स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन कम्प्लीट झालं, नाव आय एम हॅपी. आता माझा कॅप्टन जो आहे हा बरोबर उतरण्यास तयार आहे, कारण मी ह्याचा स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅनचा भाग आहे. भाव बहिणीनो, आम्हाला ह्यासाठी फिजिकल मधून निघून स्पिरिच्युअल होणे गरजेचं आहे. या माइंड बॅटल मध्ये असताना आम्ही वाहत जाता कामा नये. आम्हाला समजणे गरजेचं आहे की आमच्या माइंड मध्ये जे विचार आहेत हे देवाचे आहेत की सैतानाचे आहेत. सैतान काय सांगतो, काय प्रॉफिट काय म्हणाले, रिझनिंग करायला लावतो. असं घडलं असेल ना, ब्रदर जॉनी गेले ना, म्हणजे ब्रदर जॉनी ना काहीतरी असेल त्याच्या मनामध्ये म्हणून ते गेले नसतील. दिस इज कॉल्ड रिझनिंग. मला माहिती नाही ब्रदर जॉनीचा काय प्लॅन आहे, पण मी मनात बसल्या बसल्या, माझ्याकडे एवढे टाइम आहे की मी मनात बसल्या बसल्या 4 धागे गोतले, बनवले, एक स्टोरी बनवली मस्तपैकी. ब्रदर जॉनी गेले ना, काहीतरी असेल त्यांचा प्रॉब्लेम, त्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं असेल ना, म्हणून त्यांनी तिकडचं जायचं कॅन्सल केलं असेल. मी ज्याची माहिती पण नाही त्याच्या जीवनात काय चाललंय, त्याच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे, पण मी बसल्या बसल्या, दॅट इज कॉल्ड द रिझनिंग. पण मी जर विश्वासी आहे ना, देन आय विल गो 1 स्टेप बॅक. आय विल सी, जसं सांगतात फेथ बिलीव्हज इट. विश्वासानेच कार्य होते. 1 मिनिट बाकी जाईल आणि बघेन की काय झालं असतं. मग ब्रदर जॉनीला फोन करेल, जॉनी प्रॉब्लेम झाला का, काय काय आहे का,
जेव्हा मला कळेल की मी जे रिझनिंग करत होतो आणि जे कारण आहे ते तर वेगळं आहे. अरे मग रिझनिंग कोणी आणलं? सैतानाने आणलं. बघा फेथ काय करते, फेथ ना तुम्हाला मॅच करायला लावते. बघा फेथ काय करायला लावते, मॅच करायला लावते. त्याच्यामध्ये तटबंदी येत नाहीत. तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं होतं तसं 2 हँडिकॅप आले होते, आले तर होते प्रार्थनेला, परंतु एकीचा फेथ मॅच झाला, एकीला फेथ मिळाला पण मॅच नाही झाला. का? कारण बाकी तर गोष्टी होती तिच्या डोक्यात तर्क वितर्क फिरत होते. बरी तर होईन रे, बरी होता बरोबर गव्हर्नमेंटला कळलं तर पेन्शन गेलं तर ये तर प्रॉब्लेम आहे भाई, बहुत बडा प्रॉब्लेम आहे. महिन्याला 5,000 10,000 येतात. लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आम्हाला एवढं कमी पडते की आम्ही लाडकी बहीणच्या मागे लागलोय, बाकी कोणाची लाडकी बहीणच नाही. ह्या गोष्टी आमच्यासाठी बनलेल्याच नाहीये भावांनो. आम्हाला ह्यापासून अलिप्त होणे गरजेचं आहे. देवाचं वचन काय सांगते, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. ज्यांना ज्यांच्याकडे भरपूर आहे ना ते पण लाईन मध्ये उभं राहतात आणि आम्हाला 1,500 रुपये दे ना लाडकी बहीणचे. कशाला भावा बहिणीनो? देवाने आम्हाला कमी केलाय का? देवाने आम्हाला भरपूर दिलाय. देव आजही आम्हाला भरपूर देतो. देव सांगतो तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टीची मान पडणार नाही, तो आमच्या जोडीला सदैव आहे. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण शेवटचं वाचूया, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. बापरे बाप. When we are in Christ, adoption part 2 मध्ये प्रॉफिट म्हणतात, when we are in Christ we have a spiritual blessings. Hallelujah. जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तेव्हा आम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद आहे. तुम्ही आमेन म्हणाल? आमेन आमेन. आउटसाइड ऑफ क्राइस्ट वी हॅव सेन्सेशन्स. ख्रिस्ताच्या बाहेर आम्हाला फक्त वेदना आहेत. वेदना, संवेदना, वेदना म्हणा, संवेदना. वेदना म्हणजे काय? दुखणं. हा काय बोलला, तो काय बोलला, तो काय बोलला. आउटसाइड ऑफ क्राइस्ट काय आहे? वेदना आहेत. त्यांनी ते केलं, त्यांनी ती जमीन घेतली, त्यांनी ते माझ्या नावावरती खोटं बोललं, वेदना. पण इनसाइड ऑफ क्राइस्ट वी हॅव अ स्पिरिच्युअल ब्लेसिंग. हालेलुया. इन क्राइस्ट वी हॅव अ पॉझिटिव्ह ब्लेसिंग. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह, आपण म्हणतो सकारात्मक आशीर्वाद आहेत. नॉट मेक बिलीव्ह, असा बनविलेला विश्वास नाही. नॉट शेम्स, आम्ही काही असं लाजवण्यासारखं नाही. नॉट पुटॉन्स, काही असं वाढवण्यासारखं नाही. But as long as you are trying to say that you are in promised land, जेव्हा तुम्ही असं सांगत असता की आम्ही वचनदत्त देशामध्ये आहोत and are not, आणि जेव्हा तुम्ही नसता, your sins will find you out. तुमचं पाप तुम्हाला शोधून काढते. तुम्ही सांगता की मी ख्रिस्ती आहे, परंतु वास्तविक तुम्ही ख्रिस्ती नाही आहात. मग पाप काय आहे तुम्हाला शोधत येते. काय वचन सांगते? लक्षात ठेवा. एक दुष्ट आत्मा लागलेला होता, काढून टाकला, घर साफ केलं, परंतु ते घर पवित्र आत्म्याच्या अधिकारात दिलं गेलेलं नाही. तो दुष्ट आत्मा बाहेर गेला, त्याने सांगितलं, अरे मी इकडे आनंद करत होतो, आता ते घर जाम आणखीन क्लीन केलंय, मार्बलच्या लाद्या, कलर दिला, रेसिन पेंट मारलेला आहे, वॉटरप्रूफ आहे, सगळं आहे, एकदम चकाचक केला आहे. आता आपण 1 BHK होता, आता आपण 7 BHK झाला आहे. आपण 7 जण जाऊन राहू शकतो त्याच्यामध्ये. आणखीन 6 जणांना जोडीला घेऊन येतो आणि वस्ती करायला लागतो. वचन का सांगते? त्याची परिस्थिती पहिल्यापेक्षा बिकट होते, वाईट होते. का? कारण केवळ देवाच्या वचनाला न स्वीकारल्यामुळे. माइंड बेटर आहे हे सगळं. काय आहे? माइंड बेटर. अँड द फर्स्ट थिंग यू नो, यू विल फाइंड युअरसेल्फ फोनी अँड ऑल. म्हणजे वेड्यासारखं तुम्ही सापडाल. एज वी कॉल इट इन द वर्ल्ड, गुमडप, गेलेला आहे, हरवलेला आहे. You will find out that you haven't got what you are talking about. तुम्हाला समजतच नाहीये की पुलपिटवरून प्रीचिंग काय होतंय. But when you are in Christ Jesus, hallelujah. परंतु जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता, He promised you heavenly peace, hallelujah, heavenly blessings, heavenly spirit, everything is yours. काय तुम्ही आमेन म्हणाल? हालेलुया. सगळं काही स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गीय शांती, स्वर्गीय पवित्र आत्मा, सगळं काही तुमचं आहे. यू आर इन द प्रॉमिस्ड लँड अँड इन फुल पोझिशन ऑफ एव्हरीथिंग. प्रॉफिट म्हणतात आमेन. आमेन. काय तुम्ही आमेन म्हणाल? जेव्हा तेव्हाच तुम्ही प्रॉमिस्ड लँड, वचनदत्त देशामध्ये, म्हणजे वचनामध्ये, ब्राईड मध्ये तुम्ही कम्प्लिटली आहात. हालेलुया. हाऊ ब्युटिफुल इट इज. किती चांगला आहे. आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आमेन. Remember, the only way that Israel ever lost a man
इज व्हेन सीन गॉट इन द कॅम्प. Yes. केव्हा झालं हे सगळं गोष्ट? इस्रायलने कधी लॉस्ट केलं? जेव्हा पाप जे आहे ते कॅम्प मध्ये घुसलं. दॅट्स द ओनली वे वी कुड एव्हर लूज द विक्ट्री. तुम्ही तुमच्या धावेमध्ये ही धाव तुम्ही करत असताना जर सैतानाला तुम्ही वाव दिला तर तिकडे तुम्ही हरता. इज फॉर सीइंग टू गेट इन द कॅम्प समथिंग रॉंग समवेअर. काहीतरी कुठेतरी तुमच्या जीवनात चुकलेलं आहे. आखानाचं पात्र किती लोकांना घेऊन गेला? 36 लोकांना घेऊन गेला. किती लोकांना? 36 लोकांना घेऊन गेलं. कोणाची चुकी? आखानाची चुकी. यहोशुआ सांगतो अख्ख्या इस्रायलातून मिस्रातून निघाले रे, आपल्यातला एक मिला नाही. सुरुवातीपासून प्रार्थना करत जोश मध्ये निघाले, एक मिला नाही. हे फक्त ते क्रॉस करायचं. तो देश का तिकडे समोर आहे. कोण आहे? कनान देश, इस्रायल देश. अरे बापरे. आणि पोहोचायच्या वेळेला कसे लोक 36 लोक मेली. अख्ख्या रस्त्यात नाही मेली रे, आणि पोहोचायच्या वेळेलाच मेली. प्रार्थना करायला लागला. परमेश्वरासमोर वचन सांगते, तो उकडा पडला. काय सांगतो? प्रभू हे काय घडलेलं आहे? प्रभूने चिट्टा टाक आता. कोणाचं पाप आहे? sin will find you out. जे पाप जे आहे हे तुम्हाला शोधून काढते. देवासमोर भाव बहिणीनो अंधकार टिकूच शकत नाही. When Achan stole the wage and that Babylon garment, जेव्हा आखानानी ते कमरेचा पट्टा आणि बाबिलियनचा जे कपडा जो होता तो जेव्हा चोरून घेतला, स्टोल घेतला, सीन वॉज इन द कॅम्प. देवाच्या मार्गामध्ये चालत असताना तुम्ही पाप घेऊन चालू शकत नाही बाबा. तुम्ही स्वतःला पण दुखविता आणि तुमच्या जोडीला आणखीन कोणतरी दुखवलं जाते. या गोष्टीची प्रत्येकाने लक्ष द्या. आम्ही आमच्या स्वर्गीय राज्याच्या रस्त्यामध्ये चालत असताना आम्ही पापाला इन करतो. काय? माइंड बॅटल आहे. आज काय करतो सैतान माहिती ना? सैतान माइंड बॅटल मध्ये घुसून ना मंडळीला दुभागण्याचं काम करतो. अशासाठी दुभांगत बसतो की त्याला पाहिजे नाही हे सगळे लोक जे एकत्र बसलेत ना, हे एकत्र बसलेत आवडत नाही. त्याला वाटते ह्याची सवय वाईट आहे, त्याची सवय वाईट आहे, तो वाईट आहे, ती वाईट आहे, ती वाईट आहे. ह्याला वाटते की ती चुकीची आहे, तिला वाटते की हा चुकीचा आहे. अरे ह्याला वाटते की ती चुकीची, तिला वाटते हा चुकीचा आहे. मग खरं कोण आहे? सैतान आहे. सैतान जो आहे ना, हे दोघांमध्ये मतभेद पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु पवित्र आत्मा सांगतो नाही तू खरा, नाही तू खरी. देवाचं वचन खरं आहे. एकत्र या, दोघांनी क्षमा मागा. तुमच्या मनात काही एकमेकांचे वचन म्हणून काय सांगते का? हे वचनातून निघून गेलेलं आहे, निघून बाहेर गेलेलं आहे. काय सांगते? मंदिरात येण्या अगोदर जर तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल, पहिलं प्रभू समोर सांगा, कबूल करा, सॉर्ट करा आणि मग मंदिरात या. ह्याचा प्रचार होत नाहीये भाऊ बहिणीनो मंदिरामध्ये. ह्याचा प्रचार होत नाही का? कारण पॉप्युलेशन कमी होईल. त्याकरता प्रचार होत नाही की पहिले स्वतःला सबमिट करून या. म्हणून लोक आज मंडईमध्ये मतभेद जास्त आहेत. नाही बस रे, काय होत नाही. पास्टर डोक्यावरून हात फिरवतो, त्याच्या पण डोक्यावरून नाहीतर माझं टाईट कमी होईल ना. काय ते पास्टर तो म्हणाला की टाईट जो होता वो पास्टर का होता है. म्हणून डोक्यावरून हात फिरून सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरून ठेवतात. देवाचा नावाचा धंदा उघडलेला आहे. तर येशू ख्रिस्त का सांगतो, अरे मी तुम्हाला ओळखतच नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी काम केलेलं नाहीये, तुम्ही स्वतःसाठी जगलेला आहे. इट्स माइंड बॅटल. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कोणत्या स्पिरिट बरोबर गेलं पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे हे स्पिरिट देवाचा आत्मा आहे का. बघा धूर्त लोक जे असतात ना, धूर्त काय सांगितलं, वचन सांगितलेलं की एवढी तुम्हाला अशी पवित्र दाखवतात ना की बापरे बापरे, हालेलुया हालेलुया, प्रेज लॉर्ड सिस्टर, प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. एवढं प्रेमाने दाखवणार तुम्हाला वाटेल की देव नाझरेतातून निघाला होता, तो डायरेक्ट याच्या घरी चाला का काय, असं तुम्हाला वाटेल. परंतु हे सगळं काय आहे? दिखना स्वभाव. हे सगळं फसवेगिरी सांगतात. जो असतो ना तो बिनधास्त जो असतो ना तो खरा माणूस. पेत्र, याकोब, योहान, अंगठा बहादूर, काय नाही काय मनात नाही, आले असेच फिरतात. प्रभू आला, प्रभू प्रभू आला, प्रभू आला, प्रभू आला, प्रभू आला. काय हे ओपन प्रभू समोर बिनधास्त. प्रभू आता करायचं काय? एवढं झालंय, करायचं काय? बाकी शास्त्र आला तो काय आला, निकेतन आला तो रात्रीच आला.
मागील ना कोणतरी आमचा देवळातला प्रार्थनेला येणारा सांगेल निकेतन गेला होता येशू ख्रिस्ताकडे, उद्या तर माझी वर्षिप आहे, आराधना करण्याची वेळ आहे. अरे नुकताच पडलं, माहिती पडला तर उद्या तो आमचा मोठा प्रचारक आहे, तो माझं प्रिचिंग कट करेल. त्याला कशाला भेटायला गेला होता तू? आता तुझ्या प्रिचिंग बंद. काय गरज होती तुला जायची तिकडे? आता प्रिचिंग बंद. हे काय आहे? शैतानाने बांधलेले षडयंत्र आहे. आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर यायचं आहे. लेट्स कम आउट ऑफ दिस. ह्या सगळ्यातून बाहेर येऊया. संत पौल काय सांगतो, मला कठीण कडक बोलायला फार वाटते, परंतु मी देह स्वभावाच्या अधीन ते चालत नाही. देह स्वभावाचे विचार मला पटत पण नाही आणि देह स्वभावाप्रमाणे चालत नाही. ब्रदर बॅनमचा तुम्ही प्रचार उचलून बघा. ब्रदर बॅनमनी एकदाही देह स्वभावाला प्रवृत्त केलेला नाही, नेवर. म्हणून तो संदेश ना मानला गेला. आणि वचन सांगते की जो मोशेकडे आत्मा होता तोच यहोशवाला देण्यात आला. ते मोशेला अभिवचन देण्यात आलं होतं, ते यहोशवाच्या पहिल्या अध्यायात सेम टू सेम यहोशवाला देण्यात आलं. हालेलुया. जे अभिवचन ब्रदर ब्रॅनमला देण्यात आलं होतं, वचन सांगते, ब्रदर ब्रॅनम सांगतात, जेव्हा ते हातात तलवार येऊन बसली, ती एवढी परफेक्ट बसली की ती द किंगची स्वड होती. कोणाची? त्या एका राजाची, त्या एका नाही, त्या राजाची. एक राजा म्हणजे दुसरा पण आला. त्या राजाची जी राजांचा राजा जो आहे, त्याची जी तलवार होती ती एवढी फिट बसली की आता त्याच्याद्वारे अंधकारातील सगळे बंधने मी आज तोडू शकतो. निघून गेले. तेच अभिवचन, हालेलुया, तेच अभिवचन ब्राईडला देण्यात आले आणि ब्राईडच्या हातामध्ये ती स्वड दिली. इफिस्करस पत्र 5व्या वचन का म्हणते, तुमचे रक्त झगडणे रक्त मासा बरोबर नव्हे तर आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे. स्पिरिच्युअल वॉरफेअर चालू झाला, बॅटल ग्राउंड चालू झालं आणि तुम्ही आता शरीराशी शरीर लढते की आत्म्याशी लढताय ह्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. कोण तुमच्याशी कसं वागतो हे महत्वाचे नाहीये, तुम्ही कोणाशी कसे वागता हे महत्वाचं आहे. आता नुकताच काहीतरी पॉलिटिक्स मध्ये झालं होतं, एका कॉमेडियननी एका मिनिस्टर विषयी गद्दार असं म्हटलं म्हटल्यानंतर अधिवेशन होतं. आता अधिवेशन चालू होतं, काहीतरी उन्हाळी अधिवेशन काहीतरी चालू होतं. अधिवेशन चालू झालं. अधिवेशनामध्ये त्या एक साधा सामान्य माणूस, कोण कॉमेडी करणारा, त्यांनी काय बोललं, ह्याला गद्दार म्हटलं, त्याच्यासाठी अधिवेशनाचे 2 दिवस फुकट घालवले. शेवटी एक तरुण, शिकलेला तरुण उठला आणि तो काय सांगतो, मी ह्या अधिवेशनात पहिल्यांदा आलो निवडून, पण मला समजून आलं ह्या अधिवेशनात लोक फक्त टाइमपास करायला येतात. त्याचा तो माणूस ज्याचं काही लेणं देणं नाहीये, त्याच्यासाठी आम्ही 2 दिवस फुकट घालय. हेच आज मंडळी चालू आहे. शैतान हेच करतो. कोणतरी कधीतरी कुठून तरी बोलून गेलाय, ते चालू आहे. घासतायत आणि अभिषेक आला, देवाचं वचन आलं, त्यांनी सोडून दिलाय. ते चाललो. बघा माइंड बॅटल, भावा बहिणींनो, ह्या माइंड बॅटल मध्ये जर तुम्ही जिंकाल तर तुम्ही सगळे जिंकले. आमेन म्हणाल तुम्ही. ह्या माइंड बॅटल मध्ये जिंकाल तर तुम्ही सगळे जिंकले, आणि ह्या माइंड बॅटल मध्ये हरले ना तर मग सगळं हरलं. प्रॉफिटकडे काय म्हणतात शेवटचं असतं, यू गिव्ह मी दिस चर्च टुनाइट, this group of people perfectly in the promise of God with the Holy Ghost, walking in the Spirit. I challenge any disease or any affliction or anything that it is. Every Joel is there is in the country with all his infidelity and all the unbelievers that there is, to bring any sickness or affliction in this door, and they will walk out of here perfectly whole. Hallelujah. तुम्ही असेच आहात की पूर्णपणे सिद्ध होऊन तुम्ही इथून बाहेर निघाल. हालेलुया. येस सर, गॉड गेव द प्रॉमिस. देव मला विवचन देतो, ओनली सीन ऑफ अनबिलीफ कॅन कीप इट अवे. अविश्वासाचे जे बीज आहे ते तुम्हाला देवापासून लांब ठेवते. नाउ वी आर गोइंग टू गेट डाउन द वर्ड द लिटिल सीन्स. पुढे आहे प्रॉफिट म्हणतात. हालेलुया. काय तुम्हाला कळले? काय तुम्ही आनंदित आहात? माइंड बॅटल. तुम्ही शरीराच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन असा. आत्मा तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय घ्यायचंय. प्रॉफिट काय सांगतो, 2 गोष्टी तुमच्यामध्ये राहू एकत्र शकत नाही. एक आहे रिझनिंग आणि एक विश्वास. रिझनिंग असेल तर विश्वास नसणार, विश्वास असेल तर रिझनिंग नसणार.
तुम्ही सांगा मी रिझनिंग पण आहे आणि मी विश्वास पण करतो म्हणून. प्रॉफिट सांगतो, मी नाही सांगत आहे. संदेश जे म्हणतो ते देवाकडून आलेला सरळ आहे. त्याला एक्सपिरियन्स जास्त आहे कारण त्यांनी बनवलेला आहे. त्याला माहिती आहे व्हॉट इज द डिफेक्ट, व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हॉट इज द इश्यू, व्हॉट इज द कॉज अँड हाऊ टू रिपेअर दोज थिंग्स. हे सगळं देवाला माहिती आहे. रिझनिंग असेल तर विश्वास नसणार, विश्वास असेल तर रिझनिंग नसणार. जिकडे विश्वास आहे, प्रॉफिटनी फक्त म्हणून एकच गाणं ह्या युगात शिकवलं, ओनली बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. डोंट रिझन. आपल्या जीवनामध्ये रिझनिंग नका करू. हा असं असेल, ह्याच्या जीवनात असं असेल, ह्याच्या जीवनात काय घडलं, त्याच्या जीवनात काय घडलं, आता ह्याच्या जीवनात असं असेल, आता हा करेल. कीप एव्हरीथिंग जस्ट ऑन द बेस. तुम्ही सांगाल मला सोडणं डिफिकल्ट आहे, प्रार्थना करा. तुमच्याशी होऊ शकत नाही, प्रार्थना करा. प्रभू माझ्याद्वारे होत नाहीये, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सहाय्य कर. तुम्ही सांगाल नाही, मी प्रभूला पण सांगणार नाही, सोडणार पण नाही, देन यू आर मेकिंग युअर ओन चॉईस. तुम्ही स्वतःची चॉईस घेताय. तुम्हाला वाटते की जे मला वाटते तेच खरं आहे, देन इट्स युअर ओन चॉईस. वचन सांगत नाही, वचन सांगतायत हंबल व्हा, प्रभू समोर या, स्वर्गीय राज्याचे दिवस. भाव बहिणींनो, तुम्हाला ठाऊक असेल ना, उभेच आहात, ठीक आहे, झोप पण निघून जाईल. 11:36 5 मिनिटं घेतो आणखी. तुम्हाला ठाऊक आहे ना की आता वर्ल्ड मध्ये काय चालू आहे? टॅरिफ. सगळ्यांनी ऐकलं असेल टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी. काय केलेलं आहे ट्रम्पनी? काय केलं? ट्रम्प येता बरोबर ट्रम्पने सांगितलं काही अंशांनी बरोबर आहे, काही अंशांनी मेजरली चुकीचं आहे, मायनरली बरोबर आहे. कारण इंडिया जी इम्पोर्ट ड्युटी लावत होती 110%, 25 लाखाची गाडी आणायची मला 55 लाख भरायला लागायची. तो सांगतो की मी 25 लाखाची गाडी, तुमच्याकडे 25 लाख लोकांचीच गाडी खरेदी करतात, पण मग आता काय घेत नाही 25 लाखाची गाडी, कारण तू जो इम्पोर्ट ड्युटी लावली आहे त्याच्यामुळे आमचा खप होत नाहीये गाडीचा. त्यामुळे आम्ही रिसेशन मध्ये चाललोय. अमेरिका सांगते तर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी कमी करा, म्हणजे आम्ही तुम्हाला देणार. तर जे आम्ही तुमच्याकडे इम्पोर्ट करतो ना त्याच्यावरती पण आम्ही 110% ड्युटी लावतो. इंडिया हदरली का? कारण 80% माल आमचा अमेरिकेला जातो 100 मधला. अरे 100 मध्ये त्यांनी 110% ड्युटी लावली तर अमेरिकेचे लोक येणार नाही. सगळ्यांनी आपली ड्युटी कमी करायला लागली. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला कोण उतरला? चायना. यांनी सांगितलं 35% लावणार, तर तो सांगतो मी पण 35% लावणार. चायना तो सांगतो 35% बोलला हा, आता मी त्याच्यावरती आणखीन 50 लावणार, 60 लावणार. त्यांनी 85% केला अमेरिकेने 85 केला, तर तो काय सांगतो मी पण 85 करणार. तू 85 तर मी पण 85 केला, मी 125 करणार. बघा हे तुम्हाला वाटतं ना हे लहान मुलांचा खेळ? हा लहान मुलांचा खेळ नाही आहे. ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे ना ह्याच्यासाठी लढाई चालू आहे. आता बघूया आपण प्रॉफिटने ह्या गोष्टी कशा. हे सगळं ना मी माझं रिझनिंग सांगत आहे. मी नॉट रिझनिंग, काय सांगतो आपण त्याला, माझे प्रिडिक्शन सांगत आहे. मी मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी, माझे मत मी सांगत आहे. हे काय झालं 85 आला, तो सुद्धा 85 आणि 125 केला. तो सांगतो 125, ओके मी पण 125 करता. कुठे त्यांनी सांगितलं 145, आता तो 125 ला बसला. कोण? चायना. चायनाला काय फरक पडतो का? नाही फरक पडत. लेबर कंट्री आहे. गावड्यातल्या लोकांना विटा बनवू शकतात, मी विटा बनवू शकतो का? नाही बनवू शकत. परंतु अमेरिका काय दाखवत आहे की मी सगळ्याच्याकडे पॉवर असला पाहिजे जगाला चालवण्यासाठी. आता ब्रदर बेलमचा 1960चा प्रचार आठवा. अमेरिका विल ट्राय टू कंट्रोल एव्हरीथिंग. तुमचा ट्रेड, तुमचा वाद, तुमचं सगळं ते कंट्रोल करतील. अमेरिकेचं बजेट किती माहिती का? डिफेन्सचं बजेट 8.5 लाख करोड. 8.5 लाख करोड. 8.5 लाख करोड. मस्त 8.5 लाख पहिले बनवा, मग त्याच्यावरती करोड लावा, म्हणजे किती नंबर बनेल बघा. अब्जो, शतअब्जो, दशअब्जो जे काय म्हणतात ते मराठीमध्ये, तेवढा नंबर त्याचा फक्त डिफेन्स बजेटचा आहे. जिकडे आमच्याकडे फक्त 3,500 करोडचं बजेट आहे. इतके आम्ही खाली आहोत. मग तुम्हाला वाटते उद्या तो कंट्रोल आपल्याला करणार नाही का? तो करणार. आता त्याच्यामध्ये काय चालू आहे? रोमचा जो पोप आहे तो डाऊन झालेला आहे आणि आता तिकडे पोप पाहिजे. हा कोण आहे? पेंटेकॉस्टल आहे. ट्रम्प कोण आहे? पेंटेकॉस्टल. हा पेंटेकॉस्टल असल्यामुळे ह्याला स्पिरिच्युअल लेवलची जाणीव आहे. कॅथलिक असता तर फरक पडला नसता, परंतु हा पेंटेकॉस्टल असल्यामुळे ह्याला तिकडे जो आता रोम मध्ये येणार, दिस इज अगेन माय प्रिडिक्शन, मला असं वाटतं की असं होणार की जो तिकडे येणार ना ट्रम्पचा प्रभाव असणार की तिकडे अमेरिकेचा आला पाहिजे. म्हणजे रोम मधून जे निघणारं जे सगळं आहे अगेन अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. मग जे प्रगटीकरण जे सांगते ना 14, ती कलावंतिनी सगळ्यांच्या डोक्यावर बसलेली आहे, जारकर्माचा प्याला घेऊन बसलेली आहे. दिस इज वेअर इट इज. हे माझं प्रिडिक्शन आहे.
मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसात असं होऊ शकते. ज्या प्रकारे घडामोडी घडत आहेत, की ज्या प्रकारे पोपची तब्येत खराब आहे, ट्रम्प आपला पॉवर अमेरिकेचं दाखवत आहे, आय विल मेक अमेरिका रिच अगेन. हे काय आहे? हे सगळं प्रोफेसीला पूर्णता देत आहे. बघा, ज्याचे कान उघडे आहेत ना, तो ह्या गोष्टी समजू शकतो. ज्याचे कान उघडे आहेत ना, तो समजू शकतो आणि सगळ्या गोष्टी मेसेजची तो रिलेट करू शकतो की काय घडत आहे. आम्हाला समजणे गरजेचं आहे. ह्या सगळ्यामध्ये काय आहे? इस्रायल आपल्या मंदिराची तयारी करत आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट, देवाची वधू आपल्या स्वतःला वचनाने सजवत आहे. राम काय करतो ह्याच्याने मला फरक पडत नाही, इस्रायल का करताय ह्याच्याने पण मला फरक पडत नाही. पण आज मी माझ्या माइंड बॅटल मध्ये सैतानाला विजय देतोय की पवित्र आत्म्याला देतोय. दॅट इज इम्पॉर्टंट. इट इज अ स्पिरिच्युअल वॉरफेअर. माइंड बॅटल. प्रॉफिट म्हणून सांगतात द ग्रेटेस्ट प्रॉफिट मेसेज प्रेझेंट करा. ग्रेटेस्ट बॅटल एव्हर फॉट वेअर इन द माइंड. कुठे झाला? सगळ्यात मोठं युद्ध कुठे खेळलं जाते? बुद्धीमध्ये. आज आम्हाला ह्या गोष्टी समजणे गरजेचं आहे. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करा. आपण आपल्या मना खाली झुकूया प्रभूंनी प्रार्थना करते शेवटी. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्ता, खरोखर बापा आज जे आम्ही प्रार्थनेला येत आहोत आणि सगळं काय आहे बापा आम्ही तुझ्यामध्ये आनंद करत आहोत बापा. तो कितपत योग्य आहे ते तो आज आम्हाला दाखवलेला आहे बापा. हालेलुया. कारण बापा आमचा मनाचा कल कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी बापा तुला तुझं वचन प्रगट करणार आहे बापा परमेश्वरा. खरोखर बापा आज हे दैहिक जग, आर्टिफिशियल जग बापा खरोखर बापा एक दृष्टीने आम्हाला बापा खूप लुभावणं होत आहे बापा. परंतु बापा प्रभू परमेश्वरा तितकंच बापा आम्हाला ही गोष्ट दिसत आहे की बापा हे जग किती लयात जात आहे बापा. Yes, Lord. बापा प्रभू परमेश्वर आहे ह्या जगाचा अंत एकदम आणि एकदम जवळ आलेला आहे बापा. Jesus. आणि बापा Hallelujah. प्रभू परमेश्वरा ह्यामध्ये आमचा टिकाव लागू शकेल का बापा? या गोष्टीला बापा आम्हाला प्रथम प्राधान्य देणे आहे बापा. कारण बापा आम्ही पैशाने काहीच विकत घेऊ शकत नाही बापा. केवळ बापा तुझं नाव आमच्याकडे असलं तर बापा आम्हाला सर्व काही शक्य आहे Yes, बापा Lord. परमेश्वरा. हेच बापा आमच्या मनाचं युद्ध आहे बापा प्रभू परमेश्वरा. की बापा कोणतं डिसिजन घेतो आम्ही? राईट डिसिजन घेतो की आम्ही रॉंग डिसिजन घेतो बापा Yes, प्रभू परमेश्वरा. ह्या जगाच्या दैहिक गोष्टीकडे, सुंदर गोष्टीकडे आम्ही बघतो की बापा तुझ्या वचनाकडे बघतो बापा. बापा प्रभू परमेश्वरा ज्याप्रमाणे बापा अब्रामाने केवळ आणि केवळ तुझं वचन बघितलं बापा. Yes, Lord. बापा प्रभू परमेश्वरा लोटाने सुंदर प्रदेश बघितला प्रभू परमेश्वरा. परंतु बापा लोटाच्या जीवनात किती परिस्थिती आली बापा प्रभू परमेश्वरा. जरी बापा तो एका हायर पोझिशनला पोहोचला बापा प्रभू परमेश्वरा, पण सरते शेवटी त्याला सर्व सोडून पळत सुटावं लागलं बापा प्रभू परमेश्वरा. बापा प्रभू परमेश्वरा ही गत आमची होऊ नये बापा प्रभू परमेश्वरा. आम्ही केवळ आणि केवळ अब्रामासारखे बापा आमच्या मनामध्ये विश्वासाला स्थान द्यावं. Hallelujah. रिझनिंगचं बापा काही एक शंका आमच्या मनात येऊ नये बापा. Jesus. बापा प्रभू परमेश्वरा कुठेच रिझनिंग विषयी बापा आमच्या मनात येऊ नये. तर बापा आम्ही आमच्या विश्वासात ठाम असावे की येशू ख्रिस्त येणार आणि आम्हाला घेऊन जाणार. बापा प्रभू परमेश्वरा हाच आमचा एकमेव विश्वास आहे बापा प्रभू परमेश्वरा. म्हणून बापा तू दिलेल्या ह्या संदेशाद्वारे बापा आम्हाला बापा पर स्टेप पाऊल, प्रत्येक पाऊल बापा आम्हाला त्यानुसार उचलणे आहे बापा. प्रत्येक गोष्ट बापा जे मी करतो योग्य की अयोग्य, केवळ असंच जाऊन काहीतरी कोणतरी सांगते म्हणून नव्हे, तर बापा योग्य की अयोग्य ह्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणे आहे Yes, बापा. Lord. कारण बापा आम्ही काय डिसिजन घेतो ह्याच्यावर तुझं लक्ष आहे बापा. Jesus. आणि त्याचनुसार बापा तू आम्हाला ओळखतो, आम्हाला जाचतो बापा प्रभू परमेश्वरा. बापा प्रभू परमेश्वरा तू सांगतोस की बापा तू एक पाऊल टाक म्हणजे मी तुला Hallelujah. सांभाळतोस. बापा प्रभू परमेश्वरा तुझं वचन फार आणि फार अनमोल आहे बापा. Yes, Lord. तुझ्या वचनाला आम्ही हलकं घेऊ नये बापा. होय प्रभू. त्या शेवटच्या दिवसात जे बापा आम्ही तुझ्या मार्गात चालत आलो आहोत बापा, आमची दृष्टी डावी उजवीकडे जाऊ नये, तर बापा सरळ आणि सरळ त्या कालवारीकडे लागावी बापा. जेथे बापा प्रभू परमेश्वरा गोलगाथा टेकडीवर बापा तिथेच तुझं बापा मरण होतं, जिथे आदामाला पण पुरलेलं होतं बापा प्रभू परमेश्वरा, असं तुझ्या वचनात सांगते बापा. बापा प्रभू परमेश्वरा तुझं वचन पूर्ण झालेलं आहे बापा. Hallelujah. आणि बापा ते वचन आम्हाला सुटका देण्यासाठी सिद्ध आहे. त्या Amen. वचनाकडे आम्ही लक्ष लागावं आणि बापा आमचं मन त्याप्रमाणे बनावं, आमचा निर्णय आम्ही त्याप्रमाणे घ्यावा. म्हणून आजच्या ह्या दुपारच्या समयी आम्ही सर्वजण तुझ्या हाती पडतो बापा. आणि बापा सर्वजण नतमस्तक होऊन तुझ्याकडे एकच मागतो
बापा राईट वेने चालण्यासाठी तू आम्हाला बापा Yes, ती इच्छाशक्ती, ते मन आणि बापा ते स्पिरिच्युअल माइंड दे, अशी तुला प्रार्थना करून छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐको मान्य कर. आमीन. आमेन. आमीन. अपन एक हिंदी कहते हैं ना, आजा प्रभू यीशु के पास आजा, म्हणजे पुस्तकात आहे ते आजा आहे ना. तेच हाँ. शायद ये मौका होगा आखरी, मराठी हिंदी पेज मधल्या सुरुवातीच्या पहिल्या पेज वरती गाणं आहे. बोलाता येशू नासरी, शायद ये मौका होगा आखरी, तुझको बुलाता यीशु नाज़री, आगे तू सको तू थाम ले, अब दे जिंदगी के इमाम दे, तू सको तू थाम ले, अब दे जिंदगी के इनाम दे, आजा प्रभु यीशु के दरवाजा, जीवन मिलेगा तुझे, आजा आजा प्रभु यीशु के दरवाजा, जीवन मिलेगा तुझे, आजा 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 आजा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची शांती, त्याची प्रीती, त्याचा सत्याचा आत्मा आम्हाला प्रत्येक वेळेला विजय मिळविण्यासाठी सहाय्य करो. आमीन. Shall we meet? Shall we meet? Shall we meet? And Jesus we meet. Shall we meet? Shall we meet? Lord,